कधी आपल्यापैकी स्टुडंट्सनी कधी इंटरव्ह्यूज दिले आहेत? कधीच नाही. तर जेव्हा आयोगाचे एक्झाम्स द्याल तेव्हा फायनल रिक्रुटमेंट आपल्या इंटरव्ह्यूच्या बेसिसवरच होईल ना. तिथे इंटरव्ह्यूज तर द्यायचे आहेत आपल्याला, राईट? सो इंटरव्ह्यूजमध्ये नेमकं काय, कुठल्या तत्वानुसार साधारणतः किती वेळ इंटरव्ह्यू चालतं, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, या सगळ्या गोष्टी माहीत असणे आवश्यक. म्हणजे तुम्ही उठून सुटून सरळ सरळ तुम्ही बघून चला की मेन्समध्ये तुम्ही चांगला स्कोर केला आहे, तुम्ही खूप चांगले बुद्धिवान व्यक्ती आहात, तुम्ही खूप चांगले लिहू शकता, तुम्ही खूप चांगले पेपर सॉल्व केले, तुम्हाला चांगले मार्क्ससुद्धा मिळाले, तुमचं नॉलेज चांगलं आहे. पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जाऊनसुद्धा तेवढं चांगलं परफॉर्म करू शकणार. कारण की इंटरव्ह्यूज हा फंडाच वेगळा होऊन जातो. इंटरव्ह्यूजमध्ये तुम्हाला मार्क्स जे दिले जातील, तुम्हाला हे माहीत आहे का? आधी आपण तर खूपदा बोललो आहोत, पण तरी थोडा आयडिया आहे की तुम्हाला किती मार्क्सचा इंटरव्ह्यू असतो? 275, 275 मार्क्सचा इंटरव्ह्यू आहे. बघा, जो व्यक्ती इंटरव्ह्यूमध्ये कच्चा आहे किंवा कम्युनिकेशनमध्ये कच्चा आहे, त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट काय की त्यांनी मेन्समध्ये चांगला स्कोर करावा. कारण की असं नाही होणार ना की मेन्समधनं स्कोर लागला, ठीक आहे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झाले, तर इंटरव्ह्यूचा पण एक कट ऑफ लागतो, असं काहीच नाही आहे. तुमचा फायनल जो रिझल्ट लागणार आहे, फायनल कट ऑफ जो लागणार आहे, ते मेन्स आणि इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही किती मार्क्स घेतले त्या आधारावर लागणार आहे. तर पकडून चला की 275 पैकी तुम्ही फक्त 50 मार्क्स घेतले, जे की खूप कमी आहेत. पण इकडे मेन्समध्ये तुम्ही 1750 मार्क्सपैकी जर बऱ्यापैकी स्कोर केला आहे, 800, 850, तर तुम्ही होऊ शकता की ऑफकोर्स तुम्ही तुमच्या पदापर्यंत जाऊ शकता. पण जर मेन्समध्ये तुम्ही कमी आहात, तर मग तुम्हाला कुठेतरी रिकव्हरी करावी लागेल ना, त्याला मेकअप तर करावं लागेल. मग ते मेकअप तुम्ही फक्त इंटरव्ह्यूमध्ये करू शकता. इंटरव्ह्यूमध्ये मार्क्स 2 बेसिसवर मिळतात. एक तुमचं प्रेझेंटेशन आणि दुसरं तुमचं नॉलेज, की तुम्ही काय आन्सर करता. आता प्रेझेंटेशन म्हणजे काय? आता प्रेझेंटेशनमध्ये जाऊन तिथे तुम्हाला काही PPTवर चालवायचं नाही आहे काही. तुमचं प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या ज्याला आपण म्हणू शकतो की तुम्ही काय गणवेश धारण केला आहे या वर्ण जे आहे ते लक्ष दिलं जातं. जसं जर मुलं आहेत, मुलांना इंटरव्ह्यूला जायचं आहे, तर बेटर वे की तुम्ही कुणाकडनं तरी सूट किरायाने घेऊन टाका आणि सूटवरच जा, ते चांगलं इम्प्रेशन आहे. जर महिला आहेत, मुली आहेत, साडीवर जायचं, साडीवर जायचं. आता माहीत पडलं तुम्ही तर सरळ सरळ जीन्स और टॉप पहन के निकलले आहे, हो गया फिर तो वही पे. आणि एवढ्या बारीकीने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जातं ना, की जसं विशेषतः मुलींचं. कारण की मुलांना तसे हे फालतूचे म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत, जसं नेल पेंट सबकोच मुलं लावत नाही, मुली तर लावतात. आता तुम्ही जर नेल पेंट्स लावून चालले आहेत इंटरव्ह्यूला, बॅड इम्प्रेशन. आणि माहीत पडलं तर काही काही कॅन्डिडेट तर असे आहेत की 5 बोटामध्ये 5 कलर आहेत, मग तर अजूनच गडबड आहे. कळतं आहे? जर मुलगी विवाहित आहे, जर ती स्त्री विवाहित आहे, तर ऑफकोर्स ती मंगळसूत्र परिधान करेल. आता मंगळसूत्र परिधान करेल तर मग ते लॉंग आहे की शॉर्ट आहे यावर सुद्धा लक्ष असतं, यावर सुद्धा लक्ष असतं बहुतांशदा. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीवर खूप विशेष लक्ष दिलं जातं. तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये बसले असता तुम्ही नेमके कशा प्रकारे तिथे बसल्यानंतर तुमचे हावभाव कसे आहेत, जसं एक्झाम्पल सांगतो मी, सहज एक्झाम्पल सांगतो, मग तुम्हाला ॲटलिस्ट आयडिया येऊन जाईल. पहिली गोष्ट, तुम्ही जेव्हा रूममध्ये एंटर करता, पॅनलमध्ये बसणाऱ्या लोकांची संख्या किती असेल? 3 राहू शकते, 5 राहू शकते. आपण MPSC बद्दल बोलतो म्हणून 3 ते 5च्या वर राहणार नाही. तेच UPSCला गेले असता 7 आणि 8 लोक बसतात, पण इकडे MPSCला 3 किंवा 5. आता 3 किंवा 5मध्ये एक लेडी असणार आहे कन्फर्म, बाकी सगळे मेल असणार आहे. तर एक गोष्ट, जनरल गोष्ट लक्षात घ्या, जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यू रूममध्ये एंट्री घ्याल तर सर्वात आधी तुम्हाला ग्रीड करायचं आहे लेडीला. समजलं मी काय म्हटलं? म्हणजे ऑफकोर्स जर मॉर्निंगचा वेळ आहे, तुम्ही 11 वाजता इंटरव्ह्यूला गेले, तर 11 वाजता इंटरव्ह्यूला गेले असता जी 3 लोक बसले आहेत त्यामध्ये एक लेडी आहे, तर तुम्ही आधी म्हणाल गुड मॉर्निंग मॅम, त्यानंतर गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग सर, जेवढे लोक बसले आहेत त्यांना. असं नाही गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग सब, असं नाही. सर्वांना ग्रीड करायचं आहे, सर्वांना. एक को भी नाही किया ना तो खुन्नस काढेल तुमची नंतर, मग तुम्हाला मार्क्स तो कमी देणार. मग तुम्ही एंट्री घेतली आणि एंट्री घेतल्यानंतर म्हणजे तुम्ही एंट्री केली, चेअर अशी बसली आहे, पॅनल असा समोर आहे. एंट्री घेतल्यानंतर नाही, जोपर्यंत पॅनल तुम्हाला म्हणत नाही की हॅव अ सीट, तोपर्यंत तुम्ही बसायचं नाही. कळते?
ते कितीही वेळ उभं ठेवू द्या, नाही ठेवणार, तुम्हाला तुमची एवढी परीक्षा घेणार नाही आहेत. अरे पण आपले काय ॲटिकेट्स आहे ते तर तिथे दाखवावं लागेल ना, की तेवढंच जसं घरी वागतो तसं थोडी बघू शकता तुम्ही इंटरव्ह्यू रूममध्ये. तर ते तुम्हाला म्हणतील की तुमची सीट धारण करा, मग तुम्ही तुमच्या सीटवर याल. बसल्यानंतर सामान्यतः चेअर अशी राहणार, हे 2 हँडल्स आहेत, तुमचे हात साधारणतः असे असला पाहिजे. तिथे जाऊन आपली भाषा दाखवायची नाही की बैठे है ऐसे. हाँ पूछो भैया क्या पूछ रहे हो, समज में आ रही बात. हे ॲटिकेट्स खूप महत्त्वाचे आहेत तिथे. म्हणून मी काय म्हटलं की तुम्हाला जे मार्क्स मिळतील ना ते 2 बेसिसवर मिळतील. एक तुमचं प्रेझेंटेशन आहे आणि दुसरं तुमचं नॉलेज आहे की तुम्ही आन्सर काय करता. तुम्हाला बसत असताना एकदम नॉर्मल बसायचं आहे. तुम्ही हात ऑफकोर्स तुमची फाईल राहणार, राईट, तुमची फाईल राहणार तुमच्यासोबत. तर तुमची फाईल तुम्ही अशी ठेवू शकता आणि त्यावर तुम्ही असे 2 हात ठेवू शकता. ॲन्सर देत असताना आता साधारणतः जेव्हा व्यक्ती बोलत असतो, या पोट्ट्यांना दिसणार नाही म्हणून उभं राहून सांगतो आहे, साधारणतः आपण जेव्हा बोलत असतो तेव्हा आपली एक सवय असते. आता मास्तर लोकांना जरा जास्त असते. आता मी बोलत असताना बघा माझे हात कधी स्टेबल नाही राहत ना, माझे हातवारी चालू असतात. आपणही सर्वसाधारण बोलत असताना आपले हातवारी चालू असतात. नेत्यांचं भाषण कधी ऐकलं तुम्ही? नेत्यांच्या भाषणामध्ये त्यांचे हातवारी अजून जास्त चालू असतात. कळते आहे का? म्हणजे साधारणतः नेते खूप जास्त हातवारी करतील, मॉडरेट हातवारी साधारणतः टीचर्स करतील, सामान्य लोक कमी हातवारी करतील. तिथे इंटरव्ह्यूमध्ये जाऊन आपण जेव्हा ॲन्सर देऊ तेव्हा आपल्या ॲन्सरच्या वेळेस आपले हावभाव आपल्या हातावरनं दिसणार. तर हे जे हावभाव असणार तर तुम्ही बिलकुलच असे आन्सर नाही देऊ शकत ना की एकदम स्टेबल आहात. नाही, खूप स्टेबलसुद्धा नाही राहायचं आहे आणि खूप हातवारीसुद्धा नाही. म्हणजे तिथे जाऊन तुम्हाला हिटलर नाही बनायचं आहे. हिटलर बोलायचं तर त्याची पूर्ण बॉडी हलायची, कळते हां. तर तुम्ही बोलत असताना सुद्धा तुमच्या हातवारी साधारणतः या बेसिसवरच असायला पाहिजे, खूप नसायला पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या बारीक बारीक गोष्टी 2-4 मार्क्स तुमचे वाढवतील किंवा 2-4 मार्क्स तुमचे कमी करतील. एकदम बारीक बारीक गोष्टी सांगून राहिलो मी, बेसिक गोष्टी. त्यानंतर महत्त्वाची पुन्हा गोष्ट की तिथे बसल्यानंतर आपली एक साधी एक सवय असते. मी आधी तुमचं चेक करून घेतो आहे. ठीक आहे, आता तुम्ही कम्फर्टेबल आहात ना माझ्यासोबत आता एवढ्या दिवसापासून, तर तुम्ही कम्फर्टेबल आहात. आपण जेव्हा कुठल्या अननोन स्ट्रेंजर्ससमोर कम्फर्टेबल नसतो तेव्हा आपली एक घाण सवय सुरू असते. आपण जेव्हा कम्फर्टेबल नसतो तेव्हा माहिती आहे आपण काय करतो बसल्यानंतर? हे चालते ना, पाय हलणारे चालते ना, बस वो पकड लेंगे तुमको. तुमचे पाय असे हालत आहेत म्हणजे तुम्ही अनकम्फर्टेबल आहात. आणि तुम्ही अनकम्फर्टेबल आहात म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स लेवल लो आहे, ते तुम्हाला नाही दाखवायचं आहे. छोट्या आणि ही या खूप बेसिक गोष्टी तुम्ही कुठेही गेले असता तुम्ही पाय नाही हलवायचे. तुम्हाला जेवढे पाय हलवायचे आहेत घरी बसून सोप्यावर हलवा. तुम्ही बाहेर पब्लिक प्लेसमध्ये गेले तुम्ही पाय हलवू नका. तुमचं कॉन्फिडन्स लेवल जे आहे ते शो होत आहे त्यांनी. तर ते बॅड इम्प्रेशन आहे, तुम्ही बिलकुल तसं करू शकत नाही. जेव्हा तुम्हाला हे बेसिक गोष्टी सांगितल्या मी, अजूनही भरपूरशा गोष्टी आहेत. प्रत्यक्षात जेव्हा इंटरव्ह्यू आपण घेणार मॉकमध्ये त्या तुम्हाला सांगणारच. तुम्हाला क्वेश्चन्स करत असताना 2 बेसिसवर क्वेश्चन्स त्यांचे असतात. एक जनरल क्वेश्चन्स की बाबा इंट्रोड्यूस युअर सेल्फ, ठीक आहे. मग तुम्ही तुमचं नाव सांगाल. नाव सांगत असताना पूर्ण सांगावं. म्हणजे मला जर नाव विचारलं तर मी असं नाव सांगलं प्रणय सातकर, चुकीचं आहे. प्रणय व्ही सातकर, चुकीचं आहे. प्रणय वसंतराव सातकर, नाव पूर्ण सांगायचं, ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते तुम्हाला विचारतील, ऑफकोर्स तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये सर्व आलं की तुमचं नेटिव्ह प्लेस काय आहे, तुमचं बर्थ प्लेस काय अँड ऑल दॅट, सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहे. तुमचं ग्रॅज्युएशन कशातनं झालं ते तुम्हाला बेसिक विचारतील. तुमच्या ग्रॅज्युएशनवर तुम्हाला हमखास क्वेश्चन्स बनतात. इथे बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी किती लोकांचं इंजिनिअरिंग झालं आहे? चला, एक इंजिनियर आहे. डॉक्टर किती आहेत? एक डॉक्टर आहे, ठीक आहे. सायन्सचा भरणं जास्तच असतो. कॉमर्स, ठीक आहे. आणि आर्ट्स बिचारे कमजोर पडून राहिले आजकाल, ठीक आहे. ते असं होत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये ते डिस्क्रिमिनेशन चालूच असते. आता ते कसं होऊन चाललं आहे ना की सायन्स आणि इंजिनिअरिंग आणि MBA हे झाले स्पृश्य आणि आर्ट्स आणि कॉमर्स हे थोडेसे अस्पृश्य. हे साधारणतः समाज बघतो. ॲक्च्युली आर्ट्ससारखा चांगला विषय नाही. एनिवेज, मुद्दा तो नाही आहे. तुम्ही ज्यातनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं त्या बेसिसवर तुम्हाला क्वेश्चन्स बनतील. आणि क्वेश्चन्स बनत असताना आता एक जनरल क्वेश्चन सांगतो. कोणी आर्ट्स केला आहे किंवा कॉमर्स केला तर ठीक आहे, त्यावर असे खूप हेवी क्वेश्चन्स नाही बनणार. पण जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं आहे किंवा जर तुम्ही डॉक्टरी केलेली आहे अथवा मग तुम्ही MBA केलेलं आहे तर ऑफकोर्स तुम्हाला क्वेश्चन बनतील की बाबा इंजिनिअरिंग जर तुम्ही केली आहे तर तुमची फील्ड तर विशेष वेगळी होऊन चालली आहे, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये का आले? हा बेसिक क्वेश्चन झाला तुमच्यावर.
आणि प्रत्येकाला साधारणतः तुमच्या ग्रॅज्युएशनला घेऊन हा टार्गेट केला जाणार. आता मग तुम्ही जर ॲन्सर असे करून राहिले की सर खूप स्वप्न होतं लहानपणापासनं की वो लाल बत्ती के गाडी में घूमना है ना, बडी सीट पे बैठना है, तर असे आन्सर्स नाही देऊ शकणार तुम्ही. ठीक आहे, तुम्हाला सांगावं लागेल, तुम्हाला बोलावं लागेल की बाबा माझी इच्छा होती की मी इंजिनियर राहावं, पण माझी यापेक्षा भरीव इच्छा होती की मी देशसेवा करावं. आणि देशसेवा करण्याच्या उद्देशानेच मी माझे 4 वर्ष इंजिनिअरिंगमध्ये घातल्यानंतर मी माझं प्रिपरेशन अमुक अमुक याच्यात केलं आणि आज मला तो चान्स मिळाला की मी इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यासमोर उभा आहे. एकदम पॉझिटिव्ह आन्सर्स द्यायचे. त्यांना पण माहीत आहे की समोरचा लॉलीपॉप देऊन राहिला. आता एवढे इंटरव्ह्यू घेऊन आहेत रे ते, त्यांना माहीत नाही का? त्यांना माहीत आहे हमखास की समोरचा मोठे मोठे लॉलीपॉप देतो आहे, तेही घेतात चांगल्यानी प्रेमाने, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण त्यांना तुम्ही रॉंग इन द सेन्स उद्धट आन्सर नाही देऊ शकत की भाई हमको तो करना है, रुतबा कमाना है, इसलिए असे आन्सर नाही. या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या जिल्ह्याला घेऊन तुम्हाला हमखास प्रश्न बनतील. किती मुलं गडचिरोलीची आहेत? 3 आहेत. भंडारा 1. भंडाराचे कमी आहेत एवढेच. गोंदिया 2. चंद्रपूर 2. वर्धा की नाही आहे? अच्छा, अजून कोणतं आलं? नागपूरची किती आहेत मूळ? आता गडचिरोलीचे कॅन्डिडेट, तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन राहणार आहे. तुम्ही गडचिरोलीचे असताना तुम्हाला हा प्रश्न विचारला जाईल की तुमच्या जिल्ह्यामध्ये जी समस्या आहे नक्सलिझमची, त्याला तुम्ही कुठल्या दृष्टिकोनाने बघता. तर ऑफकोर्स तुम्हाला दृष्टिकोन सांगावं लागेल की बाबा अशी अशी समस्या आहे समाजामध्ये, हे नक्सलियस काय आहे, नक्सलिझम काय आहे, तर माहिती आहे सगळ्यांना की सांगण्याची गरज आहे. क्लिअर आहे ना सगळ्यांना? हां, मग तुम्हाला ते दुसराच टार्गेट करतील की तुम्हाला जर आम्ही 1 दिवसाकरिता संपूर्ण अधिकार सोपवले, तुमच्याकडे आर्म फोर्स सोपवली, तर तुम्ही नक्सलिझमला कशाप्रकारे समाप्त करणे मतलब चाहोगे. आता त्यावर तुम्ही काय आन्सर देता हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर म्हटलं की सर देऊन तर बघा, 1 दिवस नाही 4च तास ऐसे बम गोला फोड़ेंगे ना प्लेन से पूरे जंगल में कि पूरा जंगल धुआं धुआं हो जाएगा, पूरे नक्सलिझम खतम. रॉंग आन्सर. तुमचा आन्सर काय असायला पाहिजे की नक्सलिझम जर ही आयडियोलॉजी चालते आपल्या देशामध्ये, तर त्याच्या मागचं मूळ आहे त्या लोकांना प्रत्येक गोष्टींचा आतापर्यंत आलेला अभाव. त्यांना अन्न मिळत नाही, त्यांना शिक्षण मिळत नाही, त्यांना रोजगार मिळत नाही, म्हणून त्यांनी हातामध्ये शस्त्र घेतले. जर आपण या बेसिक गोष्टींवर कामं केले, त्यांना जर आपण अन्न, रोजगार, शिक्षण याचा जर पाठपुरावा केला, तर कदाचित ही समस्या हळूहळू समाप्त होऊन जाईल. मानवतेच्या तत्वानुसार आपण नक्सलिझमला बघून त्या समस्याला सॉल्व्ह करू शकतो, हे आन्सर्स असायला पाहिजे. नाही तो धुवा ये नाही. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात डेंजर क्वेश्चन जो असतो इंटरव्ह्यू पॅनलमध्ये, ते असते तुमची हॉबी. सगळ्यात डेंजर, सगळ्यात खतरनाक. आता मी 2-4 मुलांचे हॉबीज विचारूनच घेतो ना, म्हणजे कळून जाईल. काय हॉबी आहे मॅडम? वर्कआउट करणं हॉबी आहे. ठीक आहे. फुटबॉल खेळणं हॉबी आहे. क्लाउड्सचे फोटो काढणे हॉबी आहे. क्रिकेट खेळणे हॉबी आहे. ठीक आहे. अच्छा, क्यूब्स. मेहंदी. अच्छा, तिकडे. हां, डान्स हॉबी आहे. रांगोळी काढणे हॉबी आहे. हे जे तुमच्या हॉबीज आहेत ना, या हॉबीजला म्हणजे बहुतांशदा आपली ऑफकोर्स काही हॉबी असतात आणि काही आपण बळजबरी प्रेझेंट करतो की बाबा ही आपली हॉबी. असं खूपदा होते बरं का. साधारणतः ॲक्च्युली आपल्याला माहीत नसते की आपली हॉबी काय आहे. खूपदा असं होत असते. बेसिक ज्या हॉबीज असतात ना मुलांच्या, ते काय, प्लेइंग क्रिकेट, रीडिंग बुक्स, लिसनिंग म्युझिक, हे साधारणतः हॉबीज एकदम जनरल असतात. एकदम जनरल सांगतो आहे. काही चांगल्या गोष्टी आल्या, रांगोळी काढणे किंवा मेहंदी काढणे चांगल्या गोष्टी आहेत. पण तुमची हॉबी प्रेझेंट करत असताना ना, ते खूप चिरफाड करतात. खूप मोठं ऑपरेशन करून ठेवतात त्या हॉबीचं. जसं आता विचार, कुणाला म्युझिक ऐकणे हॉबी आहे कुणाची? एवढे निरागस लोक आहात तुम्ही. म्हणजे एकाची हॉबी नाही म्युझिक ऐकणे. ठीक आहे. बहुतांश लोकांचं जसं क्रिकेट खेळणे हे तुमचं होतं ना, क्रिकेट खेळणे हॉबी. तर मग यांना बघा दुसरा प्रश्न काय असणार. अच्छा, ओके, तुमचं क्रिकेट खेळणे हॉबी आहे, तर मग तुमचा फेवरेट क्रिकेट प्लेअर कोण आहे? युवराज सिंग. हां, ओके. युवराज सिंगनी त्याचा डेब्यू कोणत्या मॅचमध्ये केलं होतं? अगेन्स्ट ऑस्ट्रेलिया. वर्ष काय? 2000. आणि काय स्कोर होता त्याचा? 57-58. शुअर आहात तुम्ही? नाही, मोठा लॉलीपॉप तर नाही आहे. ते एवढे चिरफाड करतील
की तुम्हाला तुमच्या हॉबीला घेऊन प्रत्येक एक गोष्ट माहीत असणे आवश्यक राहून जाईल. तसा प्रश्न असे बनवू शकतात की चला ठीक आहे, ऑफकोर्स तुमची क्रिकेट बघणे किंवा खेळणे हॉबी आहे, तर ऑफकोर्स तुम्ही सपोर्ट इंडियन क्रिकेट टीमलाच कराल. तर मग इंडियन क्रिकेट टीमचं डेब्यू ॲक्च्युली कोणत्या वर्षी झालं होतं, अगेन्स्ट कुणाविरोधात झालेलं होतं, त्यांनी पहिल्यांदा कोणत्या वर्ल्ड कपमध्ये पार्टिसिपेट केलेलं होतं, ऑफकोर्स आतापर्यंत किती वर्ल्ड कपमध्ये ते फायनलपर्यंत गेले आहेत किंवा सेमीफायनलपर्यंत गेले आहेत, किंवा जे काही वॉट एव्हर ते एवढे त्यांना पण आन्सर्स नाही माहीत बरं का, त्यांना पण आन्सर्स नाही माहीत. पण समोरचा व्यक्ती जो आन्सर देतो आहे तर तो खरा बोलतोय की खोटा बोलतो आहे हे तर बिलकुल त्यांना निश्चित कळेलच ना रे. ठीक आहे. बहुतांशदा तर मी सांगतोय तुम्हाला, मॉक इंटरव्ह्यूजमध्ये काही पॅनल असंही सांगते की जर नाहीच आला आन्सर, झूठ बोल दो, ऐसा बोलो की वो लोग पकड भी नाही पाए. त्यांना वाटत पाहिजे की अरे हो असंच काहीतरी असेल. कळते. हॉबीला घेऊन तुम्हाला खूप जास्त फिरवलं जाणार. एक मजेची गोष्ट सांगते, 2017ची आपले 2 मुलं 2 कॅन्डिडेट होते इंटरव्ह्यूला. PSIचं इंटरव्ह्यू होतं, नागपूरमध्येच इंटरव्ह्यू होतं. लकीली त्यावेळेस नागपूरच्या मॅडम त्या पॅनलमध्ये बसलेल्या होत्या. एक होता अविनाश भसारकर फ्रॉम गडचिरोली आणि दुसरा होता परम आगासे फ्रॉम नागपूर शंकरपूर. हे शंकरपूर माहीत असेल तुम्हाला गाव? मी त्याची स्टोरी सांगतो आधी. तर त्या मुलाला वडील नाही, त्याची आई थोडी मेंटली वीक, आणि त्यामुळे घर चालवण्याकरिता करणार काय पोरगा, तर त्यांनी मिहानच्या एका कंपनीमध्ये वॉचमॅनचं काम केलं आहे त्याच्या लाईफमध्ये. आणि त्याची दर 8-10 दिवसाला जे आहे ते शिफ्ट चेंज व्हायची, 8-8 तासाची शिफ्ट राहायची. तर इथे येऊन क्लास करून तो त्याच्या कामावर जाऊन, ऑफकोर्स रात्रीचं जर शिफ्ट आहे तर त्याला रात्रभर तसंही जागा राहायचंच आहे तिथे, तो रात्रभर अभ्यास करायचा. विचार करा की अशा परिस्थितीमधनं एवढ्या त्याचं जे घर होतं रे, ती झोपडी, एकच रूम, एकच खोली, आणि त्या एकच खोलीमध्ये बिचारी त्याची आई बाजूला स्वयंपाक करते आहे, इकडे ते कशी झोपत आहेत, अशी परिस्थिती. आज तो पोरगा PSI झाला आणि जिथे त्याची झोपडी होती त्याच्या आजूबाजूचा अजून 2 स्क्वेअर फीटचा प्लॉट त्यांनी विकत घेऊन 3 मजलीचं बिल्डिंग बांधली. हे एवढी अवकात असायला पाहिजे आपली. आणि आपली प्रॉब्लेम काय असते? आपली प्रॉब्लेम आहे की अरे यार कोण त्रास करून घेणार, कोण उठणार, कोण जागणार. आताचा जो त्रास आहे ना तो जीवनभरचा सक्सेस आहे, लक्षात घ्या. तुम्हाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल जीवनामध्ये तर जेवढा त्रास होतो आहे तेवढा त्रास सहन करून घ्या. तुमचा त्रासच भविष्यामध्ये तुम्हाला मोठं सक्सेस देणार. असं काही इझिली मिळणार नाही आहे. म्हटलं जातं ना की त्या सोन्याला पण निघण्याकरिता है ना कित्येक दबावाखाली त्याला राहावं लागतं हजारो वर्ष, तेव्हा कुठे सोनं म्हणण्यापेक्षा डायमंड, तर तेव्हा कुठे तो डायमंड जो आहे तो परिपूर्ण होतो. तर त्रास तर सहन करून घ्यावा लागेल. पोस्ट विचार करा त्या पोरांनी त्याच्या जीवनामध्ये किती त्रास घेतला. आणि त्याची अजून एक मजा सांगतो, त्यावेळेस कंबाईनचे जे एक्झाम्स राहायचे ना, तसे कंबाईनची एक्झाम राहतच नव्हती. PSIची वेगळी, STIची वेगळी, ASUची वेगळी, 3 वेगळे एक्झाम्स व्हायचे. कंबाईन आता हे 2017-18 समथिंग काहीतरी सुरू झालं, 18-19 पासून. त्याचा ज्या वर्षी PSIचा रिझल्ट आलेला होता प्रिलियमचा, त्याच्या साधारणतः 20-25 दिवसाआधी STIचा रिझल्ट आलेला. आणि STIच्या रिझल्टमध्ये त्याचा 100पैकी फक्त त्याला 17 स्कोर होता. त्याला पहिल्यांदा जीवनामध्ये रडताना बघितलं होतं मी, पहिल्यांदा, की एवढा कमी स्कोर काय. आणि विचार करा की त्याच्यानंतरच्या एक्झाममध्ये हार्डली 25 दिवसामध्ये तो काहीतरी रिझल्ट आला होता PSIचा प्रिलिम्सचा. एक महिन्याची गॅप होती 2 एक्झाममध्ये. त्यामध्ये त्याचं प्रिलिम्स निघालं, मेन्समध्ये त्यांनी चांगली मेहनत घेतली, फिजिकलमध्ये त्यांनी चांगली मेहनत घेतली, फिजिकल झालं. पण लास्ट होतं इंटरव्ह्यू, या दोन्ही पुट्ट्यांना सांगून ठेवलं होतं की बाबू हो तुमची हॉबीज वगैरे तुम्ही नीट करून ठेवा. आधी अविनाश गेला, त्याचा इंटरव्ह्यू काहीतरी 15-18 मिनटं काहीतरी चालला. 15-18 मिनटं PSIचा इंटरव्ह्यू म्हणजे मोठा झाला. UPSCचे इंटरव्ह्यू खूप चांगले असतील, जर कॅन्डिडेट खूप चांगले आन्सर्स देत असतील तर तसे इंटरव्ह्यू 45 मिनटापर्यंत चालू शकतात. पण इंटरव्ह्यू जर लवकर समाप्त होत आहेत तर गडबड आहे. तर आधी तर अविनाश गेला, त्याचा 15-17 मिनटाचा इंटरव्ह्यू. त्यानंतर हे पुट्टं गेलं परम, आणि 5 मिनटामध्येच वापस आलं. फोन आला मला हव्याचा की सर म्हणते हा 5 मिनटामध्येच वापस आला. मी म्हटलं यानं केले आता गडबड. 5 मिनटामध्ये म्हणजे समोरचा पॅनल कदाचित एवढं काही त्यांनी एंटरटेन केलं नाही. पण तरी ते ऑफकोर्स त्याचं निघून गेलं, कारण त्याला फिजिकलमध्ये चांगले होते, तर त्यामुळे त्याचा इंटरव्ह्यूचा खूप असा इफेक्ट नाही पडलेला. त्याचा स्कोर चांगला होता मेन्स आणि फिजिकलचा, तर त्यामुळे त्याचं निघून गेलं. PSI आत्ता 2 महिन्याआधी नागपूरमध्ये पोस्टिंग झाली त्याची जीवनामध्ये पहिल्यांदा, मागच्या 8 वर्षामध्ये पहिल्यांदा. तर अजनीला आहे तो, ठीक आहे. आणि API झाला, ऑफकोर्स PSIचा ट्रान्सफरही झालेला आहे. 8 वर्षामध्ये होऊन जाते, 7-8 वर्षामध्ये. तर त्याला विचारलं गेलं की बाबू हॉबी काय. आता मी आधीच यांना डोस देऊन ठेवले होते की आपले हॉबीज एकदम नीट करून ठेवायचे. तर ते पोट्टं त्याची हॉबी सांगत असताना सांगते की सर म्हणते माझ्या गावामधनं एक नदी वाहते, नदीच्या बाजूला एक झाड आहे, त्या झाडावर चढणे, फांटी ती जी त्या नदीकडे चालली आहे त्याच्यावर जाणे, आणि त्या फांटीवरनं खाली नदीत उडी मारणे,
बाहेर निघणे, पुन्हा झाड चढणे आणि पुन्हा कूदणे नदीत, हे माझी हॉबी आहे. आता विचार करा त्याला काय तरी क्रॉस क्वेश्चनिंग करतील, नाही का? आता त्यांनी जे काही आपली हॉबी सांगितली यात काही क्रॉस क्वेश्चनिंग करण्याकरिता त्यांनी काही चान्स सोडला का, की बाबा आतमध्ये जाते तर किती मासोळ्या दिसतात, तोंडात बिंडात फसते काय काय मासोळी कधी अशी डाय मारत असताना, ऑफकोर्स ना क्रॉस क्वेश्चनिंग होणार नाही आहे. तर आपल्या हॉबीजला असं करून ठेवा तुम्ही की ॲटलिस्ट तुमचे क्रॉस क्वेश्चनिंग होणार नाही. तर इंटरव्ह्यूसाठी या बेसिक गोष्टी ज्या आहेत या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स केले त्यावर जर तुम्ही ॲन्सर नाही देऊ शकले काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला नाही माहीत नाही आन्सर, तुम्ही सरळ म्हणायचं की सॉरी सर, आय एम नॉट गेटिंग इट, मला नाही आठवत आहे, मला किंवा माझ्या वाचनात नाही आलं, सरळ हिशोब सोडून टाकायचा. दुसरा क्वेश्चन केला पण चला ते नाही येत आहे, फंबल नाही व्हायचं, सोडून टाकायचं. नाही माहीत आहे सोडून टाकायचं. ते तुम्हाला ॲक्च्युली तुमचं नॉलेज किती आहे ना ते बघण्याकरता तुम्हाला नाही बसवलं आहे त्यांनी तिथे. ॲक्च्युली तुमचा कॉन्फिडन्स किती आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे, तुम्ही खरंच प्रशासनामध्ये जाऊन प्रशासन सांभाळू शकता का, यासाठी तुम्हाला तिथे चेक केलं जातं. पण याचा अर्थ असंही नाही की माहीत पडलं तुम्हाला 15 क्वेश्चन केले आणि 15पैकी 15 सॉरी सर आम्हाला नाही माहीत, असंही नको व्हायला, नाहीतर मोठी गडबड आहे, कळते ना. तर ते त्यांना एंटरटेन करणे तिथे मजेचं आहे, त्यांना मजा आली पाहिजे तुमच्या आन्सरवरनं. एकात 2 क्वेश्चन्स तुम्हाला सरकारच्या धोरणावर हमखास राहणार आहे, हमखास. जसं एक्झाम्पल घेऊ की तुम्हाला ऑफकोर्स आता MPSCची तुम्ही इंटरव्ह्यू द्याल तर तुम्हाला एक क्वेश्चन राहणार की 2024ला महाराष्ट्र शासनाने जी लाडकी बहिणी योजना लागू केली, राबवली, त्याला तुम्ही कसे बघता. हा खूप बेसिक क्वेश्चन तुमचा राहू शकतो तुमच्यासमोर, अतिशय बेसिक क्वेश्चन. ऑफकोर्स मुलांनासुद्धा राहू शकतो, मुलींनासुद्धा राहू शकतो. काही कोणी आन्सर देऊ इच्छिते की तुम्ही त्याला कसे बघता. इलेक्शन तोंडावर आले म्हणून त्यांनी लॉलीपॉप दिलं, तर इंटरव्ह्यूमध्ये आपण असं सांगायचं. हीच गोष्ट महत्त्वाची आहे. इंटरव्ह्यू पॅनलमध्ये कधीही गव्हर्नमेंटवर क्रिटिसाइज नाही करायचे, बिलकुल नाही करायचे. त्यांचं चुकीचं धोरण आहे ना, त्या चुकीच्या धोरणाला सुद्धा तुम्ही प्लस आणि मायनस या दोन्ही पॉईंटनी मांडायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हमखास मांडत असताना आधी पॉझिटिव्ह मांडा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही असं म्हणू शकता की योजना काढली गेली, काही महिलांना नक्कीच त्याचा लाभ झाला. तुमच्याकडे काही नंबरसुद्धा असायला पाहिजे की जसं एक्झाम्पल घेऊ की महाराष्ट्रामध्ये 48% ज्या महिला आहेत तर साधारणतः जवळपास 6 कोटीच्या आसपास महिलांची संख्या होऊन जाते. 6 कोटी महिलांपैकी जर ही योजना 4 कोटी महिलांना मिळालेली आणि 4 कोटीपैकी जर 2 कोटी महिला जर अति गरजू असतील तर त्यांना त्याचा लाभच झाला असावा असे तुमचे आन्सर असायला पाहिजे. मात्र पुढे क्रिटिसाइज तर करावं लागेल पण सॉफ्ट शब्दामध्ये. मात्र आपण महिलांना अशा प्रकारे योजना देत असताना जर महिलांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या तर त्या पूर्ण जीवनभर आपलं जे जीवन आहे ते सॅटिस्फाई करू शकतील आणि आपलं जीवन छान जगू शकतील. तर हे झालं क्रिटिसाइज त्या सरकारवर. पण क्रिटिसाइज करत असताना सरळ नाही होणार. तुम्हाला पॅनल म्हणेल की वारे बाबू तू तर प्रशासनात जायच्या आधीच तू म्हणजे ज्या गव्हर्नमेंटच्या कंट्रोलमध्ये काम करणार आहेस, तुम्ही त्यांचीच बँड वाजून राहिलेले, तर मला सांगा तुम्हाला का पाठवतील मग त्यांच्या अंडरमध्ये. कळतंय मी काय म्हणतोय. जसं राज्यावर एक प्रश्न बनणार तसं तिकडे सेंटर लेवलवर सुद्धा प्रश्न बनणार. मोदी साहेबांना घेऊन प्रश्न बनवू शकते. आता जेव्हा नरेंद्र मोदी यांचं नाव घेतलं जातं तर नरेंद्र मोदीच्या नावाने 2 प्रवाह आपल्या देशामध्ये वाहतात. एक त्यांना सपोर्ट करणारे, दुसरे त्यांना विरोध करणारे. जे सपोर्ट करणारे आहेत ते कुदून सपोर्ट करतात, त्यांना आपण अंधभक्त म्हणतो. आणि जे विरोध करणारे आहेत ते प्रचंड आणि अतिशय तिखट शब्दामध्ये विरोध करतात. हा ना, हे 2 म्हणजे मी माझ्या जीवनामध्ये असं नाही म्हणतोय की मी 75 वर्षाचा झालो, कारण की आपल्या देशाची संविधान लागू होऊन जवळपास 75 वर्ष आता होऊन गेले आहेत. आता 75 वर्षामध्ये एवढे प्रधानमंत्री होऊन गेले आहेत. आता पॉलिटिक्सचा अभ्यास आहे म्हणून मी माझ्या त्या एक्सपिरियन्सनुसार सांगतोय की मी देशाचे पहिले प्रधानमंत्री असे बघतो आहोत की ज्यांना सपोर्ट करणारे पण खूप कुदून सपोर्ट करतात आणि जे विरोध करणारे आहेत ते सुद्धा तेवढ्या तिखट शब्दामध्ये विरोध करतात. हे पहिले प्रधानमंत्री देशाचे. आता तुम्हाला जर प्रश्न आला मोदी साहेबांवर आणि जर तुम्ही त्यांचे सपोर्टर असाल आणि सपोर्टर असताना जर तुम्ही काहीही म्हणजे फक्त त्यांना त्यांच्या चांगले गुणगान गायचे आहेत त्यासाठी तुम्ही काहीही तारीफ करून राहिले तर हे चुकीचं आहे. आणि पुन्हा मुद्दा तोच की तुम्ही विरोधक आहात आणि विरोधक आहात म्हणून तुम्ही रँडमली काहीही त्यांना म्हणून राहिले हे सुद्धा कम्प्लिटली चुकीचं राहणार. तुमचे सगळे आन्सर तिथे मॉडरेट असायला पाहिजे. जसं मोदी साहेबांवर एक क्वेश्चन बनवू शकतो की 2016मध्ये त्यांनी केलेलं डिमॉनिटायझेशनला तुम्ही कसे बघता. डिमॉनिटायझेशन काय होते हे माहिती आहे का. नोटबंदी ज्याला म्हणतो साध्या भाषेमध्ये, त्याला आपण अतिशय टिपिकल मराठी भाषेमध्ये म्हणतो समथिंग विमुद्रीकरण.
असं काहीतरी तो वर्ड आहे, त्याला डिमॉनिटायझेशन म्हणतो. तर त्याला तुम्ही कसे बघता? तर याचा ॲन्सर देत असताना पुन्हा तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही मुद्द्याकडे द्यायला पाहिजे, की बाबा भारतातला किंवा मार्केटचा ब्लॅक मनी बाहेर काढण्याकरिता सरकारची ही चांगली योजना होती, हे त्याला सपोर्ट करायला पाहिजे. पण बिलकुल त्याला निगेटिव्ह सेन्समध्ये मांडत असताना आपण हे म्हणू शकतो मात्र त्याच नोटबंदीमुळे, त्या डिमॉनिटायझेशनमुळे मार्केट स्लॅकनेसमध्ये गेलेला होता आणि आपल्या देशाची GDP जी 2016ला 8% पर्यंत गेलेली होती, ती बिलकुल 2 वर्षानंतर ही 6% पर्यंत खाली आली. तर पहिली गोष्ट, तर हे आन्सर तुम्ही तेव्हा देऊ शकणार जेव्हा तुमच्याकडे नॉलेज राहील. नॉलेज तेव्हा राहील जेव्हा तुम्ही सर्व विषय शिकणार. आता हे सर्व विषय म्हणजे आता आपण बोलून राहिलो इकॉनॉमीबद्दल, आपण आतापर्यंत आपलं इकॉनॉमी काही सुरू झालं नाही तर ऑफकोर्स तुम्हाला माहीत नाही. तर जेव्हा तुमचे सगळे सब्जेक्ट्स कव्हर होऊन जातील, कम्प्लीट होऊन जातील, तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींचं नॉलेज राहणार आणि मग तुम्हाला त्या इंटरव्ह्यूमध्ये तसं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते प्रेझेंट कराव्या लागतील. ठीक आहे. तर या बेसिक गोष्टी ज्या आपण इंटरव्ह्यूबद्दल बोललेलो, तुम्ही मात्र तुमची तयारी ठेवा. जनरल आता मी तुम्हाला जेवढे काही सांगितलं की बाबा तुम्हाला या त्यावर क्वेश्चन्स बनतात, ॲटलिस्ट त्याची तर माहिती करून ठेवा. कारण की एक दिवस आपण, नाहीतर मग ॲटलिस्ट संडेला, कुठल्या तरी संडेला तुमचे मॉक्स घ्यावे लागतील. आता मॉक्स घेणे, मी हे सांगतो त्याचा फायदा काय होतो तुम्हाला. इथे बसणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी कॉन्फिडन्स लेवल किती लोक म्हणतात की सर आम्ही एकदम फुलफिल आहो कॉन्फिडन्स लेवलनी, काही आम्हाला गरज नाही आहे. एखाद दोन असावे, ठीक आहे, हातवर येत नसतील, पण बऱ्यापैकी मुलांचा कॉन्फिडन्स लेवल हा थोडा डाऊनमध्ये आहे. त्या डाऊनमध्ये आहे तर त्या कॉन्फिडन्स लेवलचा इफेक्ट माहीत आहे कशा आणि कुठे पडतो? त्या कॉन्फिडन्स लेवलचा इफेक्ट जो आहे तो तुमच्या अभ्यासावर सुद्धा पडतो. लक्षात घ्या, हे आपल्याला जाणवत नाही पण तुम्हाला काही फॅक्ट सांगतो आहे. तुमचा कॉन्फिडन्स लेवल जेवढा तगडा राहील ना, जेवढे तुम्ही ज्याला आपण म्हणू शकतो की लीडर बनणार, गोष्टींना लीड करायला शिकाल. गोष्टीला लीड करायला तुम्ही तेव्हा शिकू शकता जेव्हा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल आहे. बरोबर आहे ना? जर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स लेवलच नाही तर तुम्ही तर लीडच नाही करू शकत, तुम्ही कशाचं नेतृत्वच नाही करू शकत. तुम्ही जरा त्या मूडमध्ये जेव्हा याल ना की तुमचा कॉन्फिडन्स लेवल आता अप झालेला आहे, तुम्ही गोष्टींना लीड करून राहिलेल्या, त्याचा परिणाम एवढा पॉझिटिव्ह होतो कारण की आपण पॉझिटिव्ह राहतो तेव्हा, आणि त्या पॉझिटिव्ह मेंटॅलिटीचा इफेक्ट आपल्या अभ्यासावर सुद्धा होतो, आपला अभ्याससुद्धा उत्तम होतो. हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो स्टॅम्प पेपरवर. तर कॉन्फिडन्स लेवल जर वाढवायचा असेल तर तुम्हाला काही बेसिक गोष्टी कराव्या लागतील. आधी मला हे सांगा की तुमच्यापैकी आतापर्यंत किती स्टुडंट्सनी स्टेजवर जाऊन, मंचावर जाऊन भाषणं दिली आहेत? 1 2 3 4 5 6 लोक आहेत. पुरुष वर्ग रे? नाही दिली अजूनपर्यंत. अच्छा, ठीक आहे. शाळेतही नाही दिली? किती लोकांनी स्टेजवर जाऊन गाणे म्हटली आहेत? चला 3 4 आहे, सिंगर आहेत म्हणजे बऱ्यापैकी आहेत. ठीक आहे. किती लोकांनी डान्स केला आहे? डान्समध्ये आहेत, पुढे आहेत बऱ्यापैकी. तर हे गाणे म्हणणे किंवा डान्स करणे किंवा भाषणं देणे यासाठी कॉन्फिडन्स तर पाहिजे ना. आणि कॉन्फिडन्स पाहिजे तर बघा काय आहे ना की ते ज्याला आपण म्हणतो की स्टेज फिअर. आपण जेव्हा मंचावर जातो आणि आपण जेव्हा मंचावर जाऊन भीतो तेव्हा आपण पूर्ण इथनं ब्लॉक असतो. आता बघा, डान्स करणे तुमच्यासाठी सोपं आहे. डान्सिंगचा नंबर जास्त होता, त्याच्यापेक्षा कमी सिंगिंगचा होता, त्याच्यापेक्षा कमी भाषणाचा होता. आता हा का कमी ग्राफमध्ये चला मी तुम्हाला तेही सांगतो, आणि डान्सिंगचा ग्राफ जास्त का होता हेही सांगतो. डान्सिंगचा ग्राफ यासाठी जास्त होता कारण की तुमचं डान्स तुम्ही चांगला करू शकता. बरोबर आहे ना? आणि त्यामुळे तुम्ही कॉन्फिडंट आहात, म्हणून तुमचं सरळ काम भाई हमको कहीं भी खड़ा कर दो, हम तो हिला देंगे स्टेज को. तर त्यामुळे तुम्ही डान्स करू शकता. सिंगिंगचं सुद्धा सेम, माहीत आहे आपले 2-4 सूर लागूनच जातात कसेही मारले तरी. तर ऑफकोर्स तुम्ही समोर येऊन गाणं म्हणून टाकाल. पण भाषणासाठी नॉलेज हवं. भाषणासाठी आपल्याला नेहमी बोलण्याची सवय असायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हटलं उभा रे बाबा 1 तास काहीतरी कुठल्या तरी टॉपिकवर बोल, तर त्या टॉपिकबद्दल तुम्हाला एवढं तर नॉलेज पाहिजे की तुम्ही 1 तास बोलू शकणार. तर जेव्हा आपल्याकडे ते नसते ना तेव्हा आपला कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो कमी असतो. तर पहिली गोष्ट, नॉलेज गेन आणि कॉन्फिडन्स लेवल याला एकत्र जर घेऊन जायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो आहे सगळ्यात आधी तुम्ही कॉन्फिडन्स लेवलवर काम करा. आणि कॉन्फिडन्स लेवलवर काम करण्याकरिता तुम्हाला समोर यावं लागेल, समोर येऊन बोलावं लागेल, 2 शब्द काही पण. आणि इंटरव्ह्यूमध्ये हा कॉन्फिडन्स लेवल किंवा मॉक इंटरव्ह्यूजमध्ये हा कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो बऱ्यापैकी बूस्टअप होतो. तसं आपल्याकडे पण बहुतांश म्हणजे बाहेरचे पण मुलांना आपण घेत असतो, मॉक इंटरव्ह्यूज घेत असतो, आपल्याकडे येतात, अजूनही बाकी ठिकाणी जातात. तर हे जे 10 ठिकाणी जाऊन इंटरव्ह्यूज जे देतात ते मुलं, तर त्या कॅन्डिडेटची काय गरज काय असते, म्हणजे का त्यांना 10 ठिकाणी जायचं आहे? तर 10 ठिकाणी यासाठी की ते नेहमी चेक करतात की बाबा आता यावेळेस मी त्या सेम क्वेश्चनचा ॲन्सर कसं दिलं.
माझा कसा टोन होता किंवा माझं कशा प्रकारे मी कम्युनिकेट केलं आहे, माझा कॉन्फिडन्स लेवल कितपत होता, या सगळ्या गोष्टी चेक करण्याकरता त्यांना 10 ठिकाणी मॉक इंटरव्ह्यूज द्यायची गरज पडते. माझ्या विद्यार्थ्यांना कुठेच 10 ठिकाणी जायची गरज पडणार नाही. आपण इथेच सगळी तयारी करणार आहोत मॉक इंटरव्ह्यूजची, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. पण तुम्ही हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्याचा प्रयत्न करा आणि प्रयत्न करत असताना बोलण्याची सवय टाका. आणि बोलण्याची सवय टाकत असताना जसं तुम्ही स्वतःला कसं चेक करू शकता, तुमच्या अभ्यासाला पण ती गोष्ट कामात येणार. तुम्ही अभ्यास करत असताना मला सांगा, किती लोक वाचून इन द सेन्स बोलून वाचतात? बरीच संख्या आहे, तुम्हाला तर लायब्ररीतून हाकलून टाकतील रे. ठीक आहे. आणि किती लोक शांततेने वाचन करतात? ओके, ठीक आहे. आता सध्या जर मी विचारला तुमच्यापैकी की किती लोकांची ॲटलिस्ट 8 तास बसून अभ्यास करण्याची कॅपॅसिटी आहे? नाही, 3-4 मुलं आहेत. ठीक आहे. अभ्यास करत असताना किती मुलं कंटिन्युअसली अभ्यास करतात 3-4 तास? अशी कोणी आहेत? आहेत. ठीक आहे. किती मुलं ब्रेकमध्ये अभ्यास करतात, म्हणजे पाऊण तास 1 तासांनी ब्रेक? ठीक आहे. ॲक्च्युली लक्षात घ्या, आता आलोच आहोत आपण या मुद्द्यावर, तर मी जरा तुम्हाला सांगतो आहे. बघा, प्रत्येकांची अभ्यास करण्याची स्टाईल आपापली आहे, त्यात मी काही क्रिटिसाइज नाही करून राहिलो आहे. पण एक माझा सल्ला की अभ्यास करत असताना तुम्ही 50 मिनटं अभ्यास करा, 5 मिनटं 10 मिनटं ब्रेक घ्या आणि पुन्हा मग लागा अभ्यासाला. आणि तेच ठेवा, म्हणजे तुम्हाला 4 तास 5 तास 8 तासाचा जरी अभ्यास करायचा असेल, 12 ते 8 तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तुमचा शेड्यूल हा असायला पाहिजे. 50 तास 50 मिनटं 55 मिनटं तुम्ही अभ्यास केलेला, 5-10 मिनटाचा ब्रेक घेतलेला. रिफ्रेश होणे आवश्यक आहे. एवढं इझी थोडी आहे एवढं जबरदस्त कॉन्सन्ट्रेशन ठेवणे की जो बैठे हैं तो पूरा बुक पढ़ लिए. आपण स्वामी विवेकानंद नाही ना, कळते? त्याला खूप हेवी कॉन्सन्ट्रेशन लागतं ना, आपलं कॉन्सन्ट्रेशन लूज होते. आणि एकदा कॉन्सन्ट्रेशन लूज झालं तर ते डोक्यामध्ये जात नाही. तुम्ही जेव्हा कुठला चॅप्टर वाचता तर असं कधी होणार का की बिलकुल तुम्ही वाचलेला एकूण एक लाईन आणि एकूण एक शब्द तुम्हाला बिलकुल डोक्यामध्ये आहे? असं नाही होणार आहे. त्यामुळे त्याला पॅचमध्ये ब्रेक करून जे आहे ते वाचा. अजून एक महत्त्वाची गोष्ट मी माझं सांगतो आहे, मला जर कुठला टॉपिक नव्याने शिकवायचा असेल, नव्याने म्हणतो आहे, आता नव्याने असं काही राहिलं नाही आहे, एवढे 12-13 वर्ष झाले एकच एक सब्जेक्ट शिकून राहिला आहे माणूस, पॉलिटी. तुमची जवळपास आता ही 41वी बॅच असावी प्रयास अकॅडमीची, ज्यामध्ये पॉलिटी शिकवतो आहे. तर आता त्यातनं नव्याने काय काढण्याची मला गरज पडत नाही ना. अजून काय काढू? अजून दुसरं लक्ष्मीकांत थोडी आणू मी, कळते? पण मुद्दा असा आहे की जर मला काहीतरी टॉपिक म्हटलं की बाबा सर तुम्हाला या टॉपिकवर उद्या शिकवायचं आहे, अच्छा ठीक आहे टॉपिक द्या, तर फक्त मी वाचेल आणि दुसऱ्या दिवशी प्रेझेंट करेल असं माझ्यानी नाही होत. मी माझं सांगतो आहे, मी जोपर्यंत त्या टॉपिकला माझ्या हाताने नोट्समध्ये उतरवणार नाही माझ्या नोट्सनुसार, तोपर्यंत मी नाही शिकू शकणार बॉस. आणि मी माझ्या पद्धतीने त्या टॉपिकला माझ्या नोट्समध्ये माझ्या पद्धतीने उतरवलं तो फिर बस हो गया, फिर उसके बाद फिर वो टॉपिक मैं कहीं पे भी पढ़ा दूंगा, कैसे भी पढ़ा दूंगा. तर ही माझी सवय आहे. जर तुम्ही पण बघा, जर तुम्हाला वाटते की नाही पुस्तकातनं स्वतःच्या ओन, मी तर आधीपासून सांगतो तुम्हाला की स्वतःचे तुमचे ओन नोट्स ठेवा, तुमचे स्वतःचे नोट्स तुमचे खूप कामात येणार आहेत. तर ते बघा, जर तुम्ही तुमचे ओन नोट्स चांगले बनवू शकता तर त्याचा एक चांगला इम्पॅक्ट पडतो. पुन्हा महत्त्वाची गोष्ट, अभ्यास करत असताना तुम्ही जेवढं काही वाचन केलं आहे, जे काही तुम्ही रिवाईज करता, तर त्याला मग कसं चेक करता की तुम्ही रिवाईज केलेल्या गोष्टी, अभ्यास केलेल्या गोष्टी या तुमच्या डोक्यामध्ये फिट झालेल्या आहेत? त्याला चेक पण तर करावं लागेल ना रे. आता चेक करण्याच्या 2 पद्धती आहेत. एक पद्धत, तुम्ही ज्या मुद्द्याला जो टॉपिक तुम्ही वाचून राहिलेले त्या टॉपिकला घेऊन तुम्ही टेस्ट देऊन द्या, तो एक मुद्दा आहे, ते तुम्ही रिचेक करू शकता स्वतःला. आणि दुसरी गोष्ट, एक चांगली सवय सांगतो आहे, घरी जर कुठलं लहान लेकरू असेल, तुमचं बहीण किंवा भाऊ किंवा जे कोणी असेल, त्याला बसवायचं, गप्प बसायचं म्हणायचं, आणि तुम्ही जेवढा काही वाचलं आहे ते त्याला समजवण्याचा प्रयत्न करायचा. त्याला काहीच नाही समजणार. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला त्याला थोडी करेक्टर बनवायचं आहे रे. अरे पण नेमकं आपण जे वाचलं ते आपण ओरली बोलू शकतो का हे चेक नाही करावं लागेल का? तर त्या प्रकारेनं त्याला ओरली बोलण्याचा प्रयत्न आपण करायचा. जसं एक साधं एक्झाम्पल की महात्मा ज्योतिबा फुले तुम्ही वाचले, तुम्ही रिवाईज केले, तर रिवाईज केल्यानंतर मग त्याला नेमकं प्रेझेंट करण्याकरिता किंवा आपल्याला किती आठवते आहे, कोणाला तरी बसवलं किंवा बसवा सोडा, जर तुम्ही आरशासमोर जरी उभे राहिले आणि आरशाला स्वतःला जरी सांगितलं तरी वेल अँड गुड.
11 एप्रिल 1827ला महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचं मूळ गाव मात्र कडगुण होतं, सातारा जिल्ह्याचं. ठीक आहे. त्यांची प्राथमिक शाळा 1834 ते 1838च्या दरम्यान झालेली होती. पंतुजीच्या शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं. त्यानंतर मग 1840ला त्यांचा विवाह झाला. 1841ला त्यांच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी ॲडमिशन घेतलं. गफार बेग मुन्शी आणि लिटी साहेब या दोघांनी त्यासाठी त्यांचे प्रयत्न केले. त्यानंतर मग त्यांनी मुलींची पहिली शाळा 1848ला सुरू केलेली. सावित्रीबाई फुले याच त्या शाळेच्या पहिल्या प्रिन्सिपल झाल्या, त्याच त्या शिक्षिका झाल्या. ते शाळेत जात असताना त्यांना जो काही त्रास सहन करावा लागायचा त्यासाठी लहुजी साळवे यांनी काही त्यांच्या जिमखान्याचे तरुण त्यांना गार्ड म्हणून दिलेले होते. हे जोपर्यंत तुम्ही स्वतः बोलणार नाही किंवा समोरच्याला सांगणार नाही तोपर्यंत तुम्ही कसं रिचेक कराल स्वतःला की तुम्हाला कितपत माहीत आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. समाज तुम्हाला पागल समजेल, समजू द्या. पागल समजू शकते ना, तुम्हाला समजू द्या, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात घ्या, हे इथनं तुम्ही जी काही जर्नी सुरू केली आहे तुमच्या अभ्यासाची, इथनं पुढे 2-3 वर्ष तुम्ही समाजापासनं, फॅमिलीपासनं, सगळ्यांपासनं स्वतःला तोडून टाका. जर पोस्ट मिळवायची असेल तर, टाईमपास करायचा असेल तर मग इच्छा तुमची, पण जर खरंच पोस्ट मिळवायची असेल ना, तुम्ही सीरियसली 2-3 वर्ष सब भूल जाओ बॉस. बिल्कुल किसी से दिल लगाने की ज़रूरत नहीं. किसी से दिल इन द सेन्स ना फॅमिली ना फ्रेंड्स ना कोणी. ते गर्लफ्रेंड ना बॉयफ्रेंड तर अजूनच बेकार, त्यांना तर अजून बाजूलाच ठेवून द्या. ते तर अजून तुम्हाला डिस्टर्ब करेल त्या फालतूच्या गोष्टी. फॅमिली आणि रिलेटिव्सपासनं सुद्धा मी म्हणतोय की दूर राहा, मग ते आपले आईवडील का नसो. आज तुमचा सगळा लाड पुरवला जातो आहे कारण की तुम्ही आज एका स्पेसिफिक वयामध्ये आहात आणि आईवडिलांची आशा आहे की माझं बाळ माझ्यासाठी मोठं नाव कमवेल. एक थोडं वय होऊ द्या आणि त्यांच्या नजरेत येऊ द्या की तुम्ही काही नाही करू शकून राहिले आहे किंवा तुमच्याकडनं काही नाही होणार. जो लाड आज मिळतो आहे ना, सगळा लाड निघून जाणार. सगळा लाड हे लिहून देतो आहे मी तुम्हाला. आज जे कोणी सपोर्ट करून राहिले ते उद्याच तुम्हाला म्हणतील, अरे जाऊ दे ना, अजून किती वेळ अभ्यास करणार आहेस, किती वेळ याच्यातच वेळ घालवणार आहे, जा कुठेतरी खाजगी नोकरी बघ आणि खाजगी नोकरी कर, अशी होणार आहे. ती वेळ येण्याच्या आधी निपटा दो आणि ते निपटवण्याकरिता तुमचा चांगला पद्धतशीर 2-3 वर्षाचा अभ्यास महत्त्वाचा लागणार आणि त्यासाठी तुमचे डिस्टर्बन्स नसायला पाहिजे, बिलकुल डिस्टर्बन्स नसायला पाहिजे. यातून साधारणतः वर्षभर जाऊ दे, आता तुमचे 1-1.5 वर्ष, तर तुम्ही जेव्हा कोणाच्या लग्नाला जाल, कोणाच्या बर्थडेला जाल, कुठल्या पार्टीमध्ये जाल, तर तुमचे रिलेटिव्ह म्हणतील की काय करते रे, अभ्यासच करते, अरे 1.5 वर्ष झाला ना. अशा लोकांपासून दूर राहा. असे लोक टोमणे देणार आहेत. त्यांना माहीत आहे का आपण इथे नेमकं कुठल्या क्षेत्रासाठी काय करून राहिलेलो, किती अभ्यास करावा लागते, किती मेहनत करावं लागते, हे त्यांना माहीत नाही. त्यांना तर असं वाटते की कॉन्व्हेंटचेस काइंड ऑफ, म्हणजे 1 वर्षामध्ये सगळं काय होऊन जाईल. एवढं इझी नाही आहे बॉस. 1 वर्षामध्ये कोणीच रिझल्ट नाही काढू शकत, शक्य नाही आहे, इम्पॉसिबल आहे म्हणतो मी, इम्पॉसिबल. फर्स्ट अटेम्प्टमध्ये रिझल्ट काढणारे ढेर आहेत आणि 1 वर्षामध्ये म्हणतो आहे रिझल्ट नाही काढू शकत. जी लोक काढतात ना फर्स्ट अटेम्प्टमध्ये रिझल्ट, ती लोक 2-3 वर्ष त्याच्या आधीपासून मस्तपैकी प्रिपरेशन करतात, 1000 टेस्ट देतात, 1000 मॉक्स देतात, त्याच्यानंतर पहिल्याच अटेम्प्टमध्ये ते रिझल्ट काढतात. तर पहिल्या अटेम्प्टमध्ये रिझल्ट काढणारे काही वर्षभरामध्ये रिझल्ट लागत नाही, लक्षात घ्यावं. आपल्याच बॅचमधनं, आपल्याच प्रयासमधनं निघालेली मुलगी श्रद्धा वाघमारे, जिने फर्स्ट अटेम्प्टमध्ये रिझल्ट काढला 2023चा तिचा रिझल्ट, तर तिचं प्रिपरेशन कधी सुरू झालं होतं 2020ला. कळते आहे का? तर असं काही नाही आहे. फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे 1 वर्ष असा त्याचा हिशोब लागत नाही. त्याच्या आधी तुम्हाला भरपूर मेहनत घ्यायची आहे, तेव्हा कुठे त्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत अथवा काही शक्य नाही. लिमिटेड जागा असतात, क्राऊड खूप जास्त आहे, त्या एवढ्या क्राऊडमधनं चिरून आपल्याला ती जागा मिळवायची आहे, तर मेहनत तर घ्यावी लागेल ना. जर तुम्ही असा विचार करून चालले की नाही, आले क्लासमध्ये 2 तास क्लास केला, घरी गेले, खाल्ले पिल्ले, मस्त झोपले, उठले, संध्याकाळी थोडंफार 15-20 मिनटं घेऊन वाचले, पुन्हा मग स्वयंपाक केला, खाल्ले पिल्ले, पुन्हा झोपले, असा रिझल्ट नाही येत ना राजे हो. मेहनत घ्यावं लागेल ना. विदाऊट आत्ताच तुम्हाला त्या आपल्या याचं सांगितलं परमागासेचं की त्यांनी त्याच्या जीवनामध्ये किती मेहनत घेतली, पण विचार करा की त्याची ती जी काही 2-2.5 वर्षाची मेहनत होती, आज तो त्याचं जीवन किती चांगले आणि पद्धतशीरपणे जगून राहिलेला. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की नाही बाबा मलासुद्धा चांगले आणि पद्धतशीरपणे जीवन काढायचं आहे, तर फक्त आणि फक्त मेहनत हेच तुमचा मार्ग राहू शकतो तुमच्या गोल्सपर्यंत पोहोचण्यासाठी. अथवा जर तुम्ही इथे आळस दाखवला तर कठीण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की त्या बाबी ना, ज्या बाबी तुम्हाला, ज्याला जसं म्हणतो की कुणाकुणाच्या प्रॉब्लेम्स असतात की नाही बाबा झोप पाहिजे,
ॲटलिस्ट 8 तासाची 10 तासाची झोप पाहिजे. हे सर्वसाधारण एक कॉमन प्रॉब्लेम असते. दुसरी प्रॉब्लेम असते की नाही रे बाबा, मला एकदम पोटभर खायला पाहिजे, मी अर्ध्या पोटी राहू शकत नाही. हे जे प्रॉब्लेम्स आहेत ना, आधी या ज्या बेसिक प्रॉब्लेम्स व्यक्तीच्या आहेत त्या बेसिक प्रॉब्लेम्सला मारण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत मी काय म्हणतोय, तुम्हाला त्रास सहन करून घ्यावा लागेल. तुम्ही म्हणाल की नाही मला 10 तास म्हणजे 10 तास झोप पाहिजेच पाहिजे, तर कठीण आहे बॉस, कठीण आहे. असे तुम्हाला कित्येक लोक सांगेल मी. कित्येक व्यक्ती आहेत रे, खूप मेहनत घेतात आपल्या जीवनामध्ये, 3-4 तासाची झोप असते त्यांची, 3-4 तासाच्या वर झोप नसते. ठीक आहे. आता हे जे एवढ्या कमी वेळेसाठी ते झोप घेतात, पण बाकी वेळ जे आहे ते मेहनत घेतात त्यांच्या जीवनामध्ये, तेव्हा कुठे ते सफल झालेले आहेत. अरे आपले नरेंद्र मोदी साहेबच बघून घ्या, 18 काम करने वाले देश के प्रधानमंत्री है वो. ठीक आहे. आता ते म्हणतात तसे, आपल्याला थोडी माहिती आहे, आपण थोडी बघतो की किती तास झोपतात किंवा किती तास काय करतात. पण मेहनत घ्यावी लागेल. आणि ती गोष्ट, जी गोष्ट तुम्हाला कुठेतरी लेझी करते आहे, कुठेतरी म्हणते की नाही बाबा ये हमसे नहीं हो पाएगा, तिथनं तुम्हाला बाहेर निघावं लागेल. पुन्हा एक बॅरिगेट असतं मुलांचं, एक मोठं बॅरियर असतं. त्या बॅरियरबद्दल बोलून घेतोय. लँग्वेज हा खूप मोठा बॅरियर असतो मुलांचा, तिथनं निघावं लागेल. मात्र तुम्ही बिलकुल बहाणेबाजी, म्हणजे माझ्यासमोर तुम्ही बहाणेबाजी केलं ना, म्हणजे स्टुडंट आहे आणि तो म्हणते की सर मला हे नाही जमत, मला ते, हो नाही, तसं नाही राहू शकत बाळा. मी तुम्हाला सांगताय, तुम्ही मराठी मीडियमचे आहात तरी तुम्हाला इंग्लिशचा टच ठेवावा लागेल. तुम्ही इंग्लिश मीडियमचे आहात तरी तुम्हाला मराठीचा टच ठेवावा लागेल. तुम्हाला पर्याय नाही आहे राजे हो, पर्याय बिलकुल नाही आहे. बहाणे करूच नका. बहाणे जिथे आले तिथे तुम्ही बॅकफूटवर जाल, तुम्ही फ्रंटफूटवर नाही राहू शकत. आता ज्या पोरीचं सांगितलं मी, श्रद्धा वाघमारेचा, फर्स्ट अटेम्प्टमध्ये तिने रिझल्ट काढला. तिचा पण बॅकग्राऊंड मी तुम्हाला एज्युकेशन बॅकग्राऊंड सांगितलं. ती पोरगी इंजिनियर, रायसोनी कॉलेजमध्ये ती असिस्टंट लेक्चरर होती, असिस्टंट प्रोफेसर. तिला जेव्हा वाटलं की नाही तिला प्रशासनात यायचं आहे, तर तिने तिचा जॉब स्विच केला. जॉब स्विच करून तिने स्वतःला बोलून दिलं होतं तिने की बाबा मी एकदाच प्रयत्न करेल जीवनामध्ये, एकदा झालं तर ठीक, नाही झालं तो मैं बॅक टू पवेलियन, तिच्या कामाला ते परत जाणार. तर विचार करा, पहिली गोष्ट तिने टार्गेटच ठेवलं होतं की एकदाच एक्झाम देणार मी, त्याच्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टचा तिचा काही प्रश्नच नव्हता. तिने स्वतःला टार्गेट देऊन ठेवलं, पहिल्या अटेम्प्टमध्ये नाही झालं तर मी सरळ सरळ पुन्हा एकदा आपल्या कॉलेजला जॉईन करणार. आता ती इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडची मुलगी, ती एका इंजिनिअरिंग कॉलेजला शिकवते. इथे बसत असताना आता हिस्ट्री तर बऱ्यापैकी आपलं मराठीमध्येच होतं, पॉलिटी तरी इकॉनॉमिक्स, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स आपण मिक्स घेत असतो. आता हिस्ट्री शिकत असताना पण मी खूप हेवी वर्ड्स वापरतो, जाणून बुजून वापरतो मराठीचे, की तुमच्या डोक्यामध्ये ते वर्ड जावे, कारण की एक्झाममध्ये तुमच्या भाषेतनं नाही येणार ना, पुस्तकी भाषेतनंच येणार आहे, त्यामुळे ते हेवी वर्ड्स वापरणे आवश्यक असते. त्या मुलीने एकदाही अशी तक्रार केली नसेल की सर याचं मला इंग्लिशमध्ये सांगा, किंवा याचं नेमकं मिनिंग काय होते त्याला स्पष्ट करून, बिलकुल नाही. तिला जर कुठे कन्फ्युजन व्हायचं ना, तर ती भले नंतर क्लास झाल्यानंतर त्याला अंडरलाईन करून ठेवायची शब्दांना आणि ते गुगलमध्ये सर्च करायची, पण बहाणे नाही करायची. ही तिच्यामध्ये चांगली गोष्ट होती, तिने कधी बहाणे नाही केले. आणि म्हणून तिला जिथे नाही कळलं तिथे तिने स्वतःला सॉल्व्ह केलं. आपण जेव्हा बहाणे करतो ना, तर आपण कुठेतरी स्टक होऊन जातो रे, स्टक होऊन जातो की नाही बाबा मला तर, मी इथेच कम्फर्टेबल आहे, मी तसं नाही करू शकत, मी तिथेच हे होऊ शकते, मी असं नाही करू शकत. आपण जेव्हा अशा मूडमध्ये राहतो तेव्हा सगळे आपल्या समोर निघून जातील, लक्षात घ्या, आणि आपण मागे राहणार आहोत. त्यामुळे बहाण्यांना पूर्णपणे बाजूला सारा. आता विचार करा ना की दिवाळीच्या सुट्ट्या तुम्हाला 8 दिवसाच्या दिल्या होत्या, पण 8 दिवसाच्या सुट्ट्यानंतरही तुम्हाला येता येता 15 दिवस लागले ना. हे सगळं संपवावं लागेल. आता दिवाळी भविष्य, तुमच्या जीवनभर दिवाळी आहेत, दिवाळीची काही कमी नाही आहे. पण हा जो फेज आहे, हा जो पॅच आहे अभ्यासाचा, तुम्ही लाईफ टाईम अभ्यास करू शकता का? नाही. हा जो काळ आहे, या काळामध्ये जेवढं करू शकता तेवढं करून घ्या, कारण की हाच फेज, आमचे मास्टर सांगायचे, पत्की सर, ते म्हणायचे की जो विद्यार्थी त्याच्या वयाच्या 16व्या वर्षापासनं तर 25व्या वर्षापर्यंत प्रचंड मेहनत घेतो, त्याला लाईफ टाईम सुखात जीवन जगण्याची संधी मिळते. आणि जो व्यक्ती याच फेजमध्ये जो आहे तो कुठेतरी कमजोर राहतो, कुठेतरी त्याला इकडे तिकडे फक्त एन्जॉय करायचं आहे, तर त्याचा लाईफसुद्धा तेवढ्याच दुःखामध्ये त्याला पुढे सहन करावं लागेल. ठीक आहे. आता ही गोष्ट आपल्याला लागूच होते, अशातली लागू होते, पण तो जो एज बार आहे तो ऑफकोर्स डिफरन्स असणार. आपल्याकडे मुलं प्रिपरेशनला येतातच साधारणतः 18च्या नंतर, तर आपण म्हणू शकतो की 18 ते 30 पर्यंत हा जो बार आहे, यामध्ये तुम्हाला जेवढी मेहनत घ्यायची आहे घेऊन टाका.
इथे जर या फेजमध्ये जर तुम्ही मेहनत नाही घेतली तर मग भविष्यामध्ये समस्या निर्माण होतात. आता ठीक आहे, मुली तरी बऱ्यापैकी जे आहे ते एक सेकंड थॉट करून ठेवतात की ठीक आपण बघू, झालं ठीक आहे, नहीं तो वैसे भी अपने को कोई ना कोई तो ऑफिसर लड़का मिल ही जाएगा, असं आहे डोक्यामध्ये काही. बंद करायचं. असं काही मुलींना आधी विचारून घेतो, या तुमच्याकडे तोही पर्याय नाही आहे. ऐसा आहे का थॉट कि ठीक है, जमला नहीं जमला तो कुछ नहीं, हमारे पापा तो बड़े ऑफिसर हैं, बड़ा बिजनेस है हमारा, अच्छा लड़का मिल जाएगा, बात को ख़त्म कर देंगे. यातनं निघा जरा, स्वतःच्या पायावर कसं उभं राहू शकते फक्त यावर विचार करा, नाही का. नाहीतर सिरियसली हा सेकंड थॉट ठेवाल तर मागेच राहून जाल. आणि ॲक्च्युली बघायला गेलं तर आपल्या क्लासमध्ये तरी, बाहेर पण असंच होतं आहे, पण आपल्या क्लासमध्ये तरी मुलींची बाजी लवकर लागते मुलांपेक्षा. म्हणजे आपल्या रिझल्टमध्ये पण आपण जर बघितलं तर मुलींची संख्या जास्त आहे. मागच्या वर्षभरामध्ये आता कित्येक रिझल्ट्स आलेले आहेत, जवळपास 10च्या वर रिझल्ट्स आलेले आहेत छोटे मोठे, त्यामध्ये फक्त एक मुलगा आहे, बाकी जवळपास 9-10 फक्त मुली आहेत. तर मुली बाजी मारतात, पण तो असला तर पाहिजे की नाही बाबा मला काहीतरी करायचं आहे, मला नेमकं काहीतरी करायचं आहे. आत्ता एक 15 दिवसात एक रिझल्ट पाठवला असणार ना मॅडमनी, अदिती सराफ. तिची स्टोरी, ती गडचिरोलीची मुलगी, ती आली, ती विचारी कशी मशी 1,500-2 हजाराची तिने रूम केली, गरीब मुलगी होती, अदिती सराफ नाव आहे तिचं. आणि जेव्हा ती क्लासला यायची तर ती सायकल नाही यायची, तिची सायकल तुम्ही बघते ना तर म्हणते की बापरे काय सायकल आहे, म्हणजे आम्ही लहानपणी अशी सायकल बघायचो, अतिशय तुटकी फुटकी सायकल यायची बिचारी. समोर तो जो लोखंडी जे लागला आहे पॅराफिट, तिथे ती चेननी त्या सायकलला बांधून ठेवायची. त्या पूर्णी एवढी मेहनत घेतली, तिचा राज्यसेवेचा पण खूप चांगला, ती मुलगी तर कंबाईन राज्यसेवेचा रिझल्ट काढेल. आता तिचा आला आहे, ॲटलिस्ट आला आहे, कारण की खूप गरीब घरची मुलगी आहे. जेव्हा गरीब घरची मुलं कुठल्या पदावर जातील, ॲटलिस्ट तिला जे काही 30-40 हजार रुपये पगार मिळेल. विचार करू शकता, त्यांची 30-40 हजार रुपये कदाचित 3-4 महिन्याची आतापर्यंत सॅलरी असेल, ती मुलगी आता एका महिन्यामध्ये कमवणार आहे, कळते आहे. तर आज तिने आपल्या आईवडिलांचं नाव रोशन केलं आहे ना. आणि एवढे गरीब मुलांना जेव्हा मी पुढे जाताना बघतो ना, तेव्हा खूप चांगलं वाटतं की चला बाबा मुलांनी मेहनत घेतली आणि मुलं आज त्या पदावर गेले. अरे पण याची जाणीव होणे आवश्यक ना की आपल्या घरची परिस्थिती काय आहे, आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलं आहे. जोपर्यंत याचीच जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण काय, अपने को मालूम है पैसा आता है उधर से, अपना बढ़िया चल जाता है यहाँ पे, असे जर करत राहाल तर मग तो बहुत मुश्किल है. तुम्हाला सिरियसनेस कुठेतरी दाखवावं लागेल. आणि मुलं तेच समोर जातात ना ज्यांच्यामध्ये सिरियसनेस असते. आता पुन्हा एक मजेची गोष्ट सांगतो. आम्ही जेव्हा पुण्याला होतो 2010ला, माझ्या बॅचमध्ये 800 मुलं होते आणि त्या 200 मुलांची अशी 4 सेक्शनमध्ये बॅचेस चालायची ABCD. त्या 800 मुलांपैकी सांगतो आहे की नागपूरच्या पूर्ण डिस्ट्रिक्टमधनं विद्यार्थी, म्हणजे एकही डिस्ट्रिक्ट असं नव्हतं की त्यातनं एकही विद्यार्थी नाही आहे. सगळ्याकडनं, मुंबई असेल किंवा नाशिक असेल किंवा गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, सबसे गडचिरोलीची पण मुलं होते. तर गडचिरोलीचा एक मुलगा होता, तो माझ्याच बॅचचा 2010चा, पण पोट्टा तो भटकलं. ते 7-8 वर्ष पुण्यामध्ये राहिलं, पण ते भटकलं इन द सेन्स अभ्यास ठेवला बाजूला आणि काहीतरी फालतूच्याच दोस्त मिल गए, यहाँ जा रहे, पार्टी कर रहे, वो कर रहे, ऐसा कर रहे, वैसा कर रहे. त्यानंतर त्याला सिरियसनेस जे आलं ते 2017-18ला आलं. विचार करा, त्यांनी 7-8 वर्ष त्याच्या जीवनाचे तिथे घालवले आणि त्याच्यानंतर त्यांनी जो काही अभ्यास केला त्याचा PSIचा रिझल्ट 2020ला आला. 10 वर्ष लागले PSIचा रिझल्ट काढायला. आता हा 10 वर्ष लागले, तर 10 वर्ष एवढा मोठा फेज जो गेला, तर त्याच्या मागचं कारण काय? कारण एकच, त्या पोट्ट्याने आधी पूर्ण 8 वर्ष जे आहे ते आपले मातीत घातले आहेत. आज तो मुंबईला आहे बरं का, PSI म्हणून पोस्टेड, पण ॲटलिस्ट त्यांनी हीच मेहनत आधी घेतली असती तर आत्तापर्यंत ते पोरगं APIच्या पदावरपर्यंत त्याचं पोस्टिंग झालेली असतं, त्याचं प्रमोशन झालं असतं. तर तुमचं सिरियसनेस कधी येतं आहे, काय येतं, या सगळ्या गोष्टी खूप मायने ठेवतात. आणि छोटे स्वप्न तर बिलकुल बघू नका. छोटे स्वप्न बघाल तर मागेच राहाल. जेवढे मोठे स्वप्न बघू शकतात तेवढं मोठं स्वप्न बघा. आता आपल्या क्षेत्रामध्ये मोठं स्वप्न काय, तर राज्यसेवा. राज्यसेवेच्याच दृष्टिकोनाने आणि राज्यसेवेच्याच अनुषंगाने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं काहीतरी भलं होणार. आपण आपल्या प्रयासमध्ये कंबाईनची कुठली सेपरेट बॅच चालवत नाही हे सगळ्यांना माहीत असावं. आणि ते सेपरेट बॅच न चालवण्यामागचा पण हेतू हा आहे की माझ्याकडे आलेला मुलगा जो आहे तो बिलकुल ब्रॉड माइंडनी असायला पाहिजे. आता तुम्हाला मजा सांगतो आहे की विदर्भामध्ये 90% स्टुडंट्सला कंबाईन करायचं आहे.
फक्त 10% असतील ज्यांना राज्यसेवा करायचं, मी तुम्हाला फ्रँकली सांगतोय. तर जेवढे आपल्याकडे पण इन्क्वायरीज येतात ना, त्या इन्क्वायरीज कंबाईनच्या असतात. आम्ही नकार देतो की आम्ही कंबाईन घेत नाही. मुलं ऑफकोर्स दुसरी तिसरीकडे जातात आणि दुसरी तिसरीकडे जाऊन जे आहे ते ॲडमिशन घेतात. तर आम्ही आमच्या स्फोटावर लात नाही मारून राहिलो आहे का? मारून तर आलो आहे, पण लागू द्याला आता प्रॉब्लेम नाही आहे. नाव नाही खराब करायचं, कचरा नाही करायचा आहे. इथे कमी स्टुडंट्स राहतील चालेल मला, पण मला स्टुडंट्स पाहिजे राज्यसेवेचे. एक मोठा विचार घेऊन असणारे विद्यार्थी पाहिजे. तुम्ही त्या मोठ्या विचाराला घेऊन तर जा. तुम्ही हे जे क्षुल्लक पोस्ट आहेत ना, अरे सहज काढाल रे, सहज काढाल. आणि जो विद्यार्थी फक्त कंबाईनचा विचार करतो ना, तो कंबाईन काय तलाठीसुद्धा नाही काढत. आणि तुम्ही राज्यसेवेचा नीट अभ्यास करा 1.5 वर्ष 2 वर्ष, आणि तुम्ही सगळे एक्झाम द्या. कुठली एक्झाम द्या ना, ग्रुप सीचे द्या, ग्रुप बीचे द्या, बघा रिझल्ट कसा नाही येत, बिलकुल येणार. तर आधी तर तुमचा विचार हा मोठा असायला पाहिजे. छोटा विचार हा माणसाला कधीही पाण्यात घालतो, लक्षात घ्यावं. असे कित्येक अधिकारी असतील ज्यांनी आपल्या जीवनामध्ये प्रचंड मेहनत घेऊन आज मोठे हुद्दे घेतलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही कधी भरत आंधळे सरांचं नाव ऐकलंय का? तुम्ही ऐकलंय, याच्या व्यतिरिक्त कोणीच नाही ऐकलं? तुम्ही ऐकलंय, ठीक आहे. 2010ला आम्ही जेव्हा पुण्यामध्ये होतो तेव्हा त्यांचा रिझल्ट आलेला होता. मी प्रत्यक्षात त्यांना ऐकलं आहे. त्याच्यानंतर तर मग ते यूट्यूबवर बऱ्यापैकी फेमस झालेले होते. अतिशय गरीब घरचा मुलगा. स्टोरी ऐकून घ्या, कारण की असे मोटिवेशनल स्टोरीज तुम्हाला माहीत असणे आवश्यक. तेव्हा कुठे थोडं 2-4 दिवस पेट्रोल राहू शकते तुमच्यामध्ये, 2-4 दिवसच, त्याच्यावर नाही. आणि मी पण रोज तुम्हाला लेक्चर नाही देऊ शकत याला घेऊन, पण ॲटलिस्ट या 2-4 दिवसामध्ये तुमची कुणाची तरी ग्रीप जरी बनली ना अभ्यासाची, तर मग तुम्ही जे आहे पुढे जाऊ शकता. आता टीचर डेच्या प्रोग्राममध्ये कोमल मिश्रा आलेली होती. आपण फेलिसिटेशन केलं होतं, 15 जुलैचा प्रोग्राम होता मला वाटते आपला 10th ॲनिव्हर्सरीचा. तेव्हा कोमल मिश्रा आली होती. ऐकलं तिला? नाही, नवीन विद्यार्थी होते का तेव्हा? असणार ना. 15 जुलैला होते, काही मुलं होते. ओके, 1 जुलैला बॅच सुरू झाली होती आपली. हां, तर त्यावेळेस पण मी असंच काहीतरी मुलांना त्या सेशनला घेऊन असंच लेक्चर दिलं, शिव्या घातल्या. आता त्या शिव्या आणि ते लेक्चर ज्याला लागलं तो बरोबर लाईनवर लागला. कोमलचा जर रिझल्ट आला तर त्या दिवसाचं लेक्चर खूप महत्त्वपूर्ण. विचार करा, 1.5 वर्षाच्या बॅचमधल्या एका लेक्चरनी तिला एक मार्ग दाखवला की नाही बॉस, कुछ भी कर लेंगे अभी, लेकिन हमें पोस्ट निकालना है मतलब निकाल नहीं. तर त्या एका लेक्चरनी तिचं लाईफ बनवलं. आणि महत्त्वाची गोष्ट की कोमल मिश्रा प्रयास अकॅडमीचं एवढं मोठं एक्झाम्पल आहे की तिने आतापर्यंत असे 8 रिझल्ट्स काढले आहेत. 8 रिझल्ट्स वेगवेगळे. पण तिने जे पोस्ट घेतली ती पोस्ट सोडत नाही. बाकी ती एक्झाम 7ही देत राहते, आताही फॉर्म्स भरते, आता एक्झाम देते, रिझल्ट येते, घेत नाही पोस्ट. पण ॲटलिस्ट रिपोर्ट तर बनवत आहे. 8 रिझल्ट काढणारी 1-1.5 वर्षामध्ये फक्त. अरे मोठा टास्क आहे ना हा. आपण तो मोठा टास्कही पूर्ण करण्याकरता नेमकं काय मेहनत घेतली आहे त्या मुलीने. तर भरत आंधळे एक खूप मोठं नाव आहे महाराष्ट्राचा. नाशिकचे होते, अभ्यासामध्ये एकदम ढ, आणि सगळ्यात मोठा त्यांचा ढ विषय होता इंग्लिश. आणि 10वीची जेव्हा त्यांची एक्झाम होती, त्यांची स्टोरी सांगतो, त्यांच्याच भाषेतली स्टोरी सांगतो मी तुम्हाला. त्यांची जेव्हा 10वीची एक्झाम होती तेव्हा ते श्योर होते की बॉस कुछ भी कर लो, इंग्लिश तो अपना निकलने से रहा. तर त्यांनी त्यांच्या सेंटरमध्ये त्यांच्या रोल नंबरच्या पुढे जो रोल नंबर होता त्या पुट्टाचा कसा मसा त्यांनी खोज खबर काढली की बाबा माझ्यासमोर कोण बसणार आहे. मग कोण बसणार आहे ते त्याच्यासोबत दोस्ती यारी करून टाकली. आणि दोस्ती यारी करून त्याला म्हटले की बाबू तू काही मेहनत घेऊ नको, मी तुला रोज आपण एका सेंटरवर आहो ना, मी तुला रोज सेंटरवर सोडून देईल, आपल्या सायकलवर तुला घेऊनच जाईल आणि घेऊन येत जाईल. तो ये उसके लिए करने लगा भरत आंधळे सर. तर ऑफकोर्स त्या पोराला म्हटलं की बाबा चांगला दोस्त आहे. आणि हे सगळं करून कार आले आहे भरत सर की बाबा जेव्हा इंग्लिशचा पेपर येईल तेव्हा ते पोट्टं इंग्लिशचा पेपर दाखवेल आणि हे मागे राहून इंग्लिशचा पेपर लिहितील. असं त्यांनी पेपर लिहिला. तेव्हा कुठे इंग्लिशमध्ये 100पैकी 35 मार्क्स घेऊन कसे पास झाले. 10वीची गोष्ट विचार करा. अभ्यासाची स्थिती त्यांची ही होती, अभ्यासाची पोझिशन त्यांची ही होती. आणि अशा स्थितीतली व्यक्ती विचार करून आला आहे की पुण्यामध्ये जाणार आणि पुण्यामध्ये जाऊन प्रिपरेशन करणार आहे MPSCचा. नाशिक पुणे खूप काही डिस्टन्स नाही. आले ते पुण्याला आले, काही पैसा घेऊन आलेले होते. पण काही पैसा घेऊन आल्यानंतर जेव्हा त्यांनी पुण्यामध्ये रेंट्स बघितले तर ते रेंट ते अफोर्ड करू शकत नव्हते. तर जवळपास हप्ताभर ते बस स्टँडवर झोपले आहेत. विचार करा, 1 हप्ता बस स्टँडवर झोपले कशी मशी. मग जेव्हा त्यांना सस्त्यामध्ये रूम मिळाली तेव्हा मग त्यांनी ती रूम केली. त्यांचे क्लासेस तिथे सुरू झालेले होते, अभ्यास सुरू होता. आणि असं करता 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 जवळपास 4 वर्ष लागले असणार की त्या 4 वर्षामध्ये त्यांचा पहिला रिझल्ट आला कसा मसा. काय स्वप्न घेऊन गेले होते ते तर PSIचं. आणि PSIचं स्वप्न का की एकदा का PSI झालो तर किती भेटतील आपल्याला? 5 लाख.
तुम्हाला हे माहीत असेल ना रे, गावामध्ये चालते ना, रेट चालतो ना, रेट. पोरगा PSI आहे तर अमुक रेट, पोरगा तलाठी आहे तर अमुक रेट, पोरगा तहसीलदार आहे तर अजून मोठा रेट, पोरगा डेप्टी कलेक्टर आहे तर अजून मोठा रेट. रेट कशाचा? अरे लग्नाचा. त्याला मिळणार नाही का? मिळेल ना. आता जसं खाली फ्री पोट्ट लग्न करायला गेलं, त्याला कोणी टिकली फेकून मारेल का कोणी? पण जर तोच ऑफिसर आहे तर त्याला मिळेल ना. ॲक्च्युली गावामध्ये हेच चालते, लक्षात घ्या. आणि मोठ्या प्रमाणात चालते. म्हणजे गावातल्या पोट्टांना खूपदा PSI वाचायचं कायसाठी? सासऱ्याकडनं पैसा भेटेल, परिस्थिती अशी आहे तर त्यांना PSI वाचायचं. आणि 4 वर्षामध्ये त्यांचा PSIचा रिझल्ट फायनली येऊन सुद्धा गेला. चला, PSI झाले. पण PSIचा रिझल्ट आल्यानंतर मात्र त्यांचा कॉन्फिडन्स लेवल अजून वाढला आणि त्यांनी विचार केला की नाही बॉस, आपण अजून जर थोडी मेहनत घेतली तर आपण अजून मोठी पोस्ट काढू शकतो. तर त्यांनी पुन्हा ती PSIची पोस्ट काढून सुद्धा त्यांनी नाही घेतली पोस्ट, म्हणजे त्यांनी स्वीकारली नाही नोकरी. आणि कंटिन्यू त्यांनी आपला अभ्यास केला. त्या कंटिन्यू अभ्यासामध्ये पुढे पुन्हा जवळपास 2.5-3 वर्ष गेले. 7 वर्ष झाले होते त्यांच्या जीवनाचे. तेव्हा त्यांचा काहीतरी नायब तहसीलदार की तहसीलदार असा काहीतरी रिझल्ट आला. मोठा रिझल्ट आहे, तहसीलदार मोठी पोस्ट आहे, राज्यसेवाची पोस्ट आहे, रिझल्ट आला. पण आता 7 वर्षापासून निखरलेला हा व्यक्ती होता अभ्यासातून. तर त्या 7 वर्षामध्ये त्यांचा कॉन्फिडन्स लेवल एवढा वाढलेला की त्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी हे विचार त्यांना दिले की बाबू नको घेऊ, तुझा चांगला बऱ्यापैकी अभ्यास झाला आहे, तू UPSCची एक्झाम देऊ शकतो, तर UPSCचं प्रिपरेशन कर. आणि त्यांचं साईड बाय साईड तसे चालू होतं. त्यांनी पुढे मग तहसीलदारची पण घेता UPSCच्या प्रिपरेशनला त्यांनी सुरुवात केली. आणि जेव्हा ते प्रिपरेशन सुरू त्यांचं होतं, वय झालं होतं, तर विवाहाचं थोडं प्रेशर होतंच. तर फायनली त्यांनी त्यावेळेस प्रिपरेशन सुरू असतानाच त्यांनी लग्न करून टाकलं. आता लग्न करून टाकलं तर मुलगी कोण होती? तर मुलगी त्यांच्याच मित्राची, जवळची, त्यांचीच मैत्रीण होती, म्हणजे मित्राची बहीण होती. तिचं सुद्धा प्रिपरेशन सुरू क्षेत्राचे होते. तर त्यामुळे दोन्ही घरचे मानले, लग्न झालं. आता लग्नानंतर ऑफकोर्स ते आपल्या बायकोला घेऊन जाते नाशिकला गेले. पण जेव्हा त्यांची UPSCची एक्झाम आली तेव्हा त्यांनी आपल्या बायकोला म्हटलं की बघ आता मला प्रिपरेशन करायला जावं लागेल पुण्यामध्ये, मी जरा आता 6-8 महिने पुण्यामध्ये राहील. तर नाशिकमधनं ते पुण्यामध्ये नाही आले, तर नाशिकमध्ये आपल्या गावाच्या बाजूच्या गावाला एक रूम होती स्वस्तामध्ये, तिथे बसून, म्हणजे आपल्या बायकोच्या खूप काही दूर नव्हते, पुण्याला नव्हतेच ते, नाशिकमध्येच होते. तिथे त्यांनी रूम घेतली, घरच्यांना सांगितलं की मी पुण्यामध्ये आहो, आणि तिथे नाशिकमध्ये रूम घेऊन तिथे त्यांनी प्रिपरेशन केलं. हे एवढं सॅक्रिफाईस करावं लागते रे, नाहीतर आपल्यासारखे फक्त आणि फक्त एन्जॉय करायला गेले तर झालं. मग त्या 8 महिन्याचा त्यांचा फायनल अभ्यास, UPSCची प्रिलिम्स काढली, मेन्स लिहिली, इंटरव्ह्यू दिला, तो माणूस आज UPSC कॅन्डिडेट पोस्टवर लागलेला आहे. मेहनत घ्यावी लागते या सगळ्या गोष्टीसाठी. 10 वर्ष लागले, मात्र 10 वर्ष. त्यामुळे भरत आंधळे सर याला घेऊन खूप सुंदर एक लाईन म्हणतात. ते म्हणतात की साधारणतः लोक म्हणतात की माझ्या यशाच्या पायऱ्या मी चढलो आहेत. आपण साधारणतः शब्द वापरतो ना की यशाच्या पायऱ्या आपण चढलो आहेत. ते म्हणतात की मी जेव्हा मागे पलटून बघतो 10 वर्षाचा कालावधी, तर असं वाटतं की मी असे कित्येक जिने चढलो आहोत. 10 वर्ष आहेत ना, 10 वर्ष काही मजाक थोडी आहे. तर त्यासाठी त्या माणसांनी 10 वर्ष भलेही आपल्या लाईफचे घालवले, पण आज ती व्यक्ती एका मोठ्या हुद्द्यावर आहे. तर फक्त मेहनत हाच एक पर्याय. हे मेहनत घेत असताना तुमच्याकडे कितीही नॉलेज असलं तर त्याचा ॲटिट्यूड आणि इगो कधी ठेवू नका, बिलकुल ठेवू नका. तुम्ही किती नॉलेजेबल आहात, तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती रिझल्ट काढले, हे तुमच्यापर्यंत ठेवा. त्याला इगोमध्ये कन्वर्ट करू नका, नाहीतर कधी कधी त्या इगो आणि ॲटिट्यूडचे गंभीर भोग भोगावे लागतात. आम्ही ज्या क्लासमध्ये होतो त्या क्लासमध्ये आम्हाला पॉलिटी शिकवणारे जे सर होते, त्यांचं बरंच आहे आता नाव, एनिवेज, जे आता मला आठवत नाही आहे, आठवलं की नक्कीच सांगतो. त्या पोराचं त्या सरांचं इंग्लंडमधनं MS झालं. त्यानंतर तो व्यक्ती दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यांनी प्रिपरेशन केलं UPSCचं, हुशार होतेच. तर तिथे त्यांनी दिल्लीमध्ये प्रिपरेशन, प्रिलिम्स लिहिली, मेन्स लिहिली, मेन्समध्येही चांगला स्कोर झालेला. आता इंटरव्ह्यू होता, तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या आधी तुम्हाला काय पोस्ट हवे आहेत ना, तर ते पोस्टचं सिक्वेन्स लावावं लागतं. ही गोष्ट माहीत आहे का तुम्हाला? जसं तुम्ही राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला जर जात असाल तर तुम्हाला कोणती पोस्ट तुम्हाला आवडीची आहे त्याचा सिक्वेन्स नाही का लावावा लागेल. आता ऑफकोर्स बऱ्यापैकी मुलं डेप्टी कलेक्टरला सगळ्यात वर ठेवतील, त्याच्याखाली DYSPला ठेवतील, कळते ना. रँकिंग वाईज तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लावू शकता. असं नाही आहे की बाबा सगळ्याच्या सगळ्यांना डेप्टी कलेक्टरच व्हायचं आहे. होऊ शकते मुलांपैकी कोणाला वाटत असेल की नाही मला पोलीस डिपार्टमेंटला जायचं तर DYSP व्हायचं आहे. आता DYSP बघायला गेलं तर डेप्टी कलेक्टरपेक्षा छोटी पोस्ट,
पण त्यांना जर DYSP पाहिजे आहे तर ते त्या DYSPला पहिल्या रँकिंगवर ठेवतील. कळते आहे का? आणि त्याचा जर स्कोर असेल तसा तर ऑफकोर्स त्याला DYSP मिळेल. समजून राहिलं? तर त्या माणसाचा जेव्हा इंटरव्ह्यू होता आणि त्यांनी जेव्हा इंटरव्ह्यूचा फॉर्म भरला आणि तिथे जेव्हा आपल्या पोस्टला त्यांनी सिक्वेन्समध्ये लावण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा सिक्वेन्समध्ये सगळेच कॅन्डिडेट सर्व पोस्ट मांडतात. त्या माणसाने फक्त एकच कॅटेगरी ठेवली होती आणि ती होती IAS. ज्या अर्थी कुठलाही शहाणा व्यक्ती IASच्या नंतर IPS लिहेल, IFS लिहेल, IRS लिहेल. कळते ना? सगळे तर लिहेल ना, कारण की सगळ्यांचा कट ऑफ नाही का रे वेगवेगळा जात. तुम्हाला काय वाटते डिप्टी कलेक्टर त्यानंतर DYSP यांचा कट ऑफ एकच जातो का? UPSC मार्फत जे मुलं IAS होतात किंवा IPS होतात तर IAS ऑफकोर्स हायर रँक आहे, त्याच्या खाली IPS आहे. तुम्ही जर IAS झाले म्हणजे तुम्ही भविष्यात कलेक्टर व्हाल, तुम्ही IPS झाले म्हणजे तुम्ही भविष्यामध्ये SP व्हाल. तर दोन्ही पोस्टमध्ये फरक आहे. पण तो हा जो फरक दिसतो ना प्रशासनामध्ये, मार्क्सचा सांगू किती फरक असतो? मार्क्सचा फरक फक्त 7 मार्क्स असतात. म्हणजे पकडून चला की 807 जर IASचा कट ऑफ लागलेला तर 800 IPSचा कट ऑफ लागला आहे. विचार करा, 7 मार्क कमी पडले म्हणून त्या व्यक्तीचं कॅन्डिडेटचं पूर्ण भविष्य जे आहे ते तो कलेक्टरच्या हाताखाली काम करेल. कळते आहे एक एक मार्क्सचं महत्त्व किती जास्त आहे. तर त्या माणसानी फक्त IAS ही कॅटेगरी टाकली आणि एकही कॅटेगरी त्यानंतर टाकली नाही. का? कॉन्फिडन्स. पता है मेरे को मैं IAS होने वाला हूँ. चांगला स्कोर झाला आहे, इंटरव्ह्यूमध्ये बी चांगला स्कोर करेल आणि होऊनच जाईल. जेव्हा फायनल रिझल्ट आला ना 3 मार्कांनी त्या पोराचा रिझल्ट राहून गेला होता. त्याचा कट ऑफ आणि त्याला मिळालेले मार्क्स यामध्ये 3 मार्काचं अंतर होतं. आता विचार करा की त्यांनी दुसरी कुठलीही कॅटेगरी टाकली असती, भेटलीच असती ना काही, कारण की मी सांगितलं त्याच्या खालची कॅटेगरी IPS आहे आणि IPS आणि IAS मध्ये 7 मार्काचा फरक असतो. फक्त 3 मार्क त्याला कमी होते, तो राहून गेला. आणि त्याच्या नशिबाची कथा बघा की त्यानंतर त्यांनी 4दा प्रिलिम्स लिहिले आहेत UPSCचे, एकदाही रिझल्ट नाही आला. इसलिए याद रखो बच्चों, ईगो नहीं रखना है. तुम्ही किती तुमच्याकडे नॉलेज आहे, किती तुम्ही तीर मारले आहेत या क्षेत्रामध्ये, ते सगळं बाजूला ठेवा आणि एकदम माणुसकीच्या नात्याने तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तेव्हा कुठे सगळ्या बाबी संभव राहू शकतात. एक चांगलं तुम्हाला एक्झाम्पल दिलं, असे काही हजार एक्झाम्पल देऊ शकतो की ज्यावरनं तुम्हाला कळेल की बाबा आपल्याला इगो वगैरे असे काही प्रकार. आता तो काय करतो माणूस, ऑफकोर्स आम्ही जेव्हा होतो तेव्हा आमच्या क्लासमध्ये शिकवायचा, आता पण कुठल्या तरी क्लासमध्ये ॲज अ फॅकल्टी शिकवतो आहे. तर विचार करा ना, त्यावेळेस त्यांनी जर ती चुकी केली नसती तर आज तो प्रशासनामध्ये असता. आज त्याला पूर्ण जीवन जे आहे ते अशा प्रकारे कुठेतरी कुठल्या तरी कोचिंग क्लासेसमध्ये ॲज अ फॅकल्टी म्हणून काढावं लागून राहिलेलं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वपूर्ण असतात. तुमच्या या सगळ्या मेहनतीसोबत बघा, मी खूप काही विश्वास नाही ठेवत जे काय सांगतो आहे, पण तरीही बऱ्यापैकी जेवढे एक्सपिरियन्स घेतले आहेत लाईफमध्ये त्याचं सांगतो आहे. तुमच्या या सगळ्या मेहनतीमध्ये तुमची मेहनत 99% आणि तुमचं लक 1% आहे. मी खूप असं नशिबावर विश्वास न ठेवणारा व्यक्ती आहे, पण तरीही सांगतो आहे 1% तुमच्या लकला घेऊन चाला. त्याचंच एक एक्झाम्पल जर दिलं तर आम्ही पुन्हा पुण्यामध्ये असताना एक कॅन्डिडेट होता, म्हणजे मला रूम शिफ्ट करायची होती आणि नेमकी त्याची रूम खाली झाली होती, तर मी त्याच्या रूमवर शिफ्ट होणार होतो. आणि त्याची रूम यासाठी खाली होत होती कारण की त्याचा रिझल्ट त्यावेळेस येऊन गेला होता आणि रिझल्ट आला होता. तर कितव्या वर्षी त्याचा रिझल्ट आला होता? तर त्याच्या जीवनाच्या 7व्या वर्षी. आणि आत्तापर्यंत त्याच्या आधी त्यांनी कितीदा मेन्स लिहिली होती? तर 6 वर्षामध्ये त्यांनी 4 मेन्स लिहिले होते रे. 4 मेन्स लिहूनही त्याचा रिझल्ट नव्हता येत. तर त्याच्या मागचं एकच कारण होतं. कारण काय? 2012पर्यंत MPSCचा जो सिलेबस होता, किंवा सिलेबस म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार की जो पॅटर्न होता तो डिस्क्रिप्टिव्ह होता आणि 2012ला तो ऑब्जेक्टिव्ह झाला. त्याची हँडरायटिंग खूप जास्त डल होती. तर त्यामुळे जेवढा स्कोर व्हायचा ना तेवढा स्कोर त्याचा होत नव्हता मेन्समध्ये. लकीली 2012ला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा झाला, टिकच करायचं होतं, लिखाणाचं काही कामच नाही, ऑफकोर्स त्याचा रिझल्ट आला. तर नशीब का बात आहे. आता मग यामध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांची जर हँडरायटिंग खराब असेल तर खूप आता बाबा आता कसं करावं, आपल्याला स्कोर होईल की नाही होईल, खूप टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. तुम्हाला हँडरायटिंग एकदम शुद्ध असावी, मी तुम्हाला हे नाही म्हणतो आहे. फक्त तुमची हँडरायटिंग अशी असावी की समोरचा व्यक्ती वाचू शकेल. तो वाचू जरी शकला तरी पण तो तुम्हाला चांगला स्कोर देणार. तो बिलकुलच तुमच्या हँडरायटिंगला घेऊन तो स्कोर करत नाही बरं का.
त्याला फक्त समजायला पाहिजे की तुम्ही आन्सर काय लिहिलं आहे. कर्सिव्ह रायटिंगनी कोण किती विद्यार्थी लिहितात? कर्सिव्ह आहे, थोडं कर्सिव्हला सरळ कसं करता येईल ना, थोडा प्रयत्न करा. कारण की कर्सिव्ह रायटिंग वाचणे लायक असेल तर काही प्रॉब्लेम नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. कारण की मला तरी वाचायला खूप त्रास होतो. UPSCचे मुलं जेव्हा आन्सर रायटिंग करतात आणि मला देतात, तर एक स्टुडंट आहे त्याचं कर्सिव्ह रायटिंग आहे, तर ते नाही कळत मला की नेमकं काय लिहिलं गेलं आहे. तर तिथे समस्या होतात खूपदा. तर त्याला कसं थोडंफार सरळ करता येतं का, त्याचा विचार करा. आपल्या गोल्सला एकदम क्लिअर करून ठेवा की नेमकं तुम्हाला व्हायचं काय आहे. आपल्या विदर्भाच्या विद्यार्थ्यांची प्रॉब्लेम माहीत आहे का काय आहे, की त्यांना काय व्हायचं आहे ना जीवनात हेच माहीत नसते. खूपदा मुलं येतात, आता मी सुद्धा तुम्हाला जर विचारलं तर तुमच्यापैकी कदाचित अर्धे मुलंही त्यांची काय ड्रीम पोस्ट आहेत ना ते ड्रीम पोस्ट नाही सांगू शकणार. ही समस्या होऊन जाते. त्यांना फक्त जायचं आहे, सरकारी नोकरी करायची. अरे हो, पण सरकारी नोकरीमध्ये काय, तर आपण असे काही ड्रीम्स नाही ठरवून ठेवले. आणि पुण्यामध्ये तुम्ही गेले असता, ते मुलं एवढी इगर असतात रे प्रत्येक गोष्टीसाठी, म्हणजे त्यांच्या पोस्टसाठी, की बिचारे येतात, या त्या गावातनं येतात. गावातनं येऊन एकदा का पुण्याला आले ना ते मुलं, तर ते गावाला जात नाही बरं का, 2-2, 3-3 वर्ष नाही जात. आणि ते 2-2, 3-3 वर्ष न जाण्यामागचं कारण काय, त्यांना माहीत आहे की जर आपण अभ्यासामध्ये ब्रेक घेतला, 5-7 दिवसासाठी जरी घरी गेलो, तरी पण परत येऊन पुन्हा एकदा अभ्यासाची ती ग्रीप धरणे कठीण होऊन जाईल. आता जर तुम्ही चांगले अभ्यासक असाल आणि दिवाळीमध्ये जर तुम्ही 8 दिवसासाठी घरी गेले असाल आणि जेव्हा परत आले, तर खरंच दिवाळीच्या आधी जसा अभ्यास व्हायचा तसा झाला का आधीचे 2-3 दिवस? नाही झाला ना. हा परिणाम पडतो. तो 8 दिवसाच्या सुट्ट्या पुढे पुन्हा 8 दिवस खराब करतं. अर्धा महिना तुमचा असा वाया जाणार. ते मुलं जात नाही. त्यांना माहीत आहे की जर आपण काही नाही करू शकलो ना जीवनामध्ये, तर मग गावामध्ये जाऊन आपला बाप जसा हल जोततो तेच काम करावं लागेल, खेतीचं, शेतीचं. दुसरा तिसरा पर्याय नाही. तर त्यामुळे ती लोकं तशी मेहनत घेतात. तर मेहनत घ्यायला शिकणे हाच मोठा तुमच्यासमोर टास्क आहे. आणि मागे पण मी तुम्हाला सांगितलं असणार की विदर्भाच्या विद्यार्थ्यांची एक मोठी समस्या काय आहे, की तुम्ही एक रिझर्वेशन मेंटेन करून ठेवलं आहे. असं रिझर्वेशन, जे रिझर्वेशन आपल्याला ना कॉन्स्टिट्यूशनने दिलं ना शासनाने दिलं आहे. रिझर्वेशन काय आहे, महाराष्ट्राला जर आपण 2 भागामध्ये विभागलं, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र, तर विदर्भाच्या मुलांसाठी कोणत्या पोस्ट जास्तीत जास्त ते काय बघतात, आशा कशाची ठेवतात, ग्रुप डी आणि ग्रुप सी. हे जरी भेटले म्हणतात, क्लर्क जरी झालो, अरे बस जीवन सार्थक हो गया और जीवन में कुछ नहीं चाहिए, निघा इथनं. बघ महाराष्ट्रामध्ये सगळे जे ग्रुप सी आणि ग्रुप डीच्या पोस्ट निघतात ते जर तुम्हाला मिळाल्या, म्हणजे तुम्ही ग्रुप ए आणि ग्रुप बी रिझर्व करून देऊन दिल्यात उर्वरित महाराष्ट्राच्या कॅन्डिडेटसाठी. नाही, सी आणि डी तुम्हाला घ्यायचं आहे, ए आणि बीसाठी तुम्हाला जायचंच नाही आहे, तर ग्रुप ए आणि ग्रुप बीच्या जागा नाही का सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या मुलाच्या खात्यामध्ये लागल्या सरळ सरळ. हे आपण फालतूचं जे मेंटली रिझर्वेशन भरून ठेवलं आहे ना, त्या रिझर्वेशननं तुम्हाला बाहेर निघावं लागेल, या मेंटॅलिटीमधून तुम्हाला बाहेर निघावं लागेल आणि मोठ्या पदाची धारणा करावी लागेल. तेव्हा कुठे काही संभव राहणार आहे अथवा काही संभव नाही आहे. विदर्भाचा टक्केवारी दरवर्षीचा हा खूप कमी आहे. आणि विदर्भामध्ये पण नागपूर जर विचार केलं, अमरावती आणि नागपूरचं कंपॅरिझन केलं, तर अमरावतीची टक्केवारी चांगली आहे नागपूरपेक्षा. नागपूरची टक्केवारी कमी आहे का? हेच कारण जे तुम्हाला सांगतो आहे. मुलांमध्ये तो स्पार्क नसतो अभ्यासाचा. तो स्पार्क मिळवता कमवताच आम्ही त्रासून जातो खूपदा. जेव्हा तुम्ही सुरुवात करता अभ्यासाची, तो फेज खूप महत्त्वाचा आहे. त्या फेजमध्ये तुमचं मन लागणे आवश्यक आहे. तिथे जर मन लागलं ना, फिर मेरे को कुछ अलग करने की कोई जरूरत नहीं रहती. तुम्हाला वेगळं सांगण्याची काही गरज पडणार नाही. पण हा जो सुरुवातीचा जो 5-6-8 महिन्याचा जो कालावधी असतो, त्याच्यात जर तुम्ही ढील दिली स्वतःला, आणि ढील देऊन जर इथे तुमची ग्रीप काही पकडली गेली नाही अभ्यासाची, ते नंतर नाही होत. तुम्ही म्हणाल की नाही करून टाकतो, आधी मी क्लास वगैरे करून टाकतो आणि त्यानंतर मस्त अभ्यास करू. होणार नाही. आता जेवढी जिद्द दाखवू शकता दाखवून टाका, जेवढी दाखवू शकता. मी तर मागेच तुम्हाला सांगितलं होतं जेव्हा हिस्ट्री चालू होतं, की तुम्हाला म्हटलं होतं की बाबा हिस्ट्रीचे शॉर्ट नोट्स काढून ठेवा रे. पॉलिटीकडे जेव्हा जाल तेव्हा मग पॉलिटीचं एक वेगळं बर्डन राहणार, हिस्ट्री सगळे विसरून जाल. आज तुम्हाला हिस्ट्रीचे जर क्वेश्चन्स विचारले तर कदाचित तुमचं बुद्धी काम नाही करणार की बाबा याचा काय आन्सर राहू शकते. का? रिव्हिजन नसेल. सांगा बरं यापैकी किती मुलं आता हिस्ट्रीवर काम करून राहिले? फक्त 2. ही परिस्थिती आहे. अच्छा, बाकीचे मुलं ॲटलिस्ट पॉलिटीवर सध्या किती काम करून राहिले? ओके, ठीक आहे. आता पॉलिटी समाप्त होईल आणि जेव्हा आपण इकॉनॉमिक्स सुरू करू तर तुम्ही सगळे इकॉनॉमिक्सवर कुदाल आणि मग हिस्ट्री आणि पॉलिटीचं काय कराल? आता ॲटलिस्ट तुमच्या
अभ्यासाचे जेवढे तास आहेत ना, कृपया करून अर्धा एक तास कसामसा हिस्ट्रीसाठी द्या. जे काही झालं आहे म्हणजे जे काही सब्जेक्ट झाले आहे, तुमचा जोपर्यंत धड टाईमटेबल राहणार नाही तोपर्यंत तुम्ही धड अभ्यास करू शकणार नाही. आणि मी नेहमी टाईमटेबल बद्दल तुम्हाला सांगतो, टाईमटेबल बनवत असताना तुमचं स्लीप टाईम आणि तुमचं वेकअप टाईम हे दोनही तुमचे टायमिंग सगळे प्रॉपर असायला पाहिजे. एक्झाम्पल सांगतो आहे, पकडून चला की तुम्ही रात्री 10 वाजता झोपता, ते तर संभवच नाही, पण एक्झाम्पल जर झोपत असाल आणि 4 वाजता सकाळी उठत असाल, हेही संभव नाही, एक्झाम्पल मात्र. तर 24 तासातनं तुमचे 6 तास जर झोपेमध्ये गेले, अच्छा मला सांगा 6 तासापेक्षा कमी झोप किती विद्यार्थी घेतात? अच्छा ठीक आहे, मी बिलकुल येणार नाही रे बाबा की झोप घेऊ नका किंवा काही असं, बिलकुल नाही. बुद्धीला शांती ठेवणे सुद्धा आवश्यक. 6-8 तासाची झोप सफिशियंट आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. हां अच्छा, 10-10 तासाची झोप कोण किती लोक घेतात? नाही ना, ॲटलिस्ट हां या क्षेत्रात 10 तासाची झोप चालणार नाही. कारण की 24 तासातनं 10 तास जर तुम्ही फक्त झोपा काढले तर 14 तासामध्ये तुम्ही त्याला युटिलाइज कसं कराल ना, हा एक मोठा टास्क आहे. 24 तासापैकी जर तुम्ही 6 तास तुमचे झोप स्लीप टायमिंग असेल तर तुमचे आता किती उरून राहिलेले आहेत? 18 तास. ठीक आहे, 18 तासापैकी एक्झाम्पल घेऊया. चला तुमची तशी बॅच टायमिंग तसं 4 तासाचं आहे, आपण 4च तास घेऊ की 4 तास जर तुमचे क्लासमध्ये चालले आहे तर उरले किती? 14 तास. या 14 तासामध्ये तुमचं ट्रॅव्हलिंग करता या त्या भागामध्ये घरी चालले आहे, क्लासमध्ये येऊन राहिले आहे, 1 तास जर जात असेल, उरले किती? 13 तास. या 13 तासामध्ये मग आंघोळी पांघोळी खाणं, ब्रेकफास्ट, चहा हे सगळं पकडून जर 2 तास चालले असेल, 2 तासाच्या वर नाही जायला पाहिजे ना की बसता चांगले राहण्यासारखे खात नाही. 2 तास जरी जात असतील तरी पण किती उरले? 11 तास. या 11 तासापैकी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीला 1 तास जरी वेळ देत असाल तरी किती उरत आहेत? 10 तास. तर नाही अरे पूर्ण तास छाटून 10 तास तरी उरून राहिले. चल तुम्ही म्हणता की नाही सर आम्हाला अजून 2 तास टाईमपास करायचा आहे, 2 तास आम्हाला ॲटलिस्ट जे आहे ना ते त्या काय ते असते तुमचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म, त्यावर कुठली मूवी बघायची आहे, 2 तास बघा, घेऊन घ्या, 2 तास घ्या, तरी 8 तास तर आहेत. मग ॲटलिस्ट 24 तासातनं 8 तासाचा अभ्यास व्हायला पाहिजे. मान्य करता? किती लोकांचा होऊन राहिला? 2 लोकांचा, 3 लोकांचा होऊन राहिला. समजून राहिला का? अच्छा, हे जोपर्यंत तुम्ही कॅल्क्युलेशन काढणार नाही तोपर्यंत कळणार कसं? तोपर्यंत तुम्हाला समजणार कसं की तुम्ही वेळ कुठे युटिलाइज करू शकता किंवा कुठे करू शकत नाही? अच्छा, 8 तास जर तुम्हाला खरंच मिळत असतील तर एक साधं एक्झाम्पल, या 8 तासापैकी या 8 तासाला घेऊन तुम्ही 4-4 तास 2 सब्जेक्ट करू शकता ना? करू शकता. किंवा त्याला 3 सब्जेक्टमध्ये सुद्धा विभागू शकता की 3-3 तासाचे 2 सब्जेक्ट घ्या आणि उरलेले जे 2 तास आहे ते करंट अफेअर आहे किंवा प्रॅक्टिस आहे, मॉक टेस्ट आहे. तुम्हाला तसं शेड्यूल बनवावं लागेल बाळांनो. फक्त बसल्या बसल्या नाही अभ्यास करायचा, घेतली पुस्तक, ऐसा नाही चलेगा. तुम्हाला प्लॅन्स करावे लागतील. तो प्लॅन्स जर धड नसतील तर नाही होणार. आणि आता इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा काय, आम्ही तर असाच अभ्यास करायचो, आम्ही याच प्रकारे अभ्यास करायचो. आम्ही लायब्ररी नव्हती लावली, सांगतोय तुम्हाला, कारण की आमच्या रूममध्ये 4 मुलं होती, 4 कशाला 2-2-2 6 मुलं होती आणि 6च्या आम्ही चांगले मित्रही होतो, एकाच क्लासमध्ये होतो आणि ऑफकोर्स सगळेच्या सगळे MPSC करणारेच. छान वाडा होता आमचा, आम्ही मस्त वाड्यामध्ये बसूनच अभ्यास करायचो, आम्हाला लायब्ररी जमतच नव्हती. आमच्या अभ्यासाची स्टाईलही सांगतो की नेमकी कशी होती, आधी याला संपून टाकतोय. आता पकडून चला की तुम्ही ठरवलं आहे की बाबा तुमच्याकडे 8 तास आहेत आणि 8 तास तुमचा अभ्यास व्हायला पाहिजे. चला एक्झाम्पलसाठी आज बुधवार, तुम्ही 8 तास अभ्यास करायला पाहिजे होता, ते आपण आता गुरुवारी चेक करू की गुरुवारी तुमचा 8 तास अभ्यास झाला का. तुम्ही दुसऱ्या दिवशी उठले आणि तुम्ही मागच्या दिवसाला जर कॅल्क्युलेट केलं की बघा आपल्याकडे 8 तास होते तर आपला 8 तासाचा अभ्यास झाला की याचं कॅल्क्युलेशन करू शकता ना. पकडून चला माहीत पडते आहे की नाही काल आपला 6 तासाचाच अभ्यास झाला, 2 तास कुठेतरी वाया गेले. तर कुठे वाया गेले कालचीच गोष्ट आहे, शोधू शकता ना. मग जिथे आपण शोधलं, अच्छा 2 तास वायाच गेले असतील की नाही, कारण की जेवढे कामाचे तास होते ते तर आधीच आपण कॅल्क्युलेट करून ठेवले आहेत. हे 2 तास जिथे वाया गेले त्यावर तुम्ही मग गुरुवारी काम नाही करू शकत की नाही बॉस, आज नाही बरं का, आज नाही जाणार मी त्या मित्रासोबत यार, इकडे फालतू वेळ जातो, होऊ शकते की नाही, कळते आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही रोज असेच 2-2 तास टाईमपास करत गेले आणि तुमचे रोज 8 तासातला फक्त 6 तास अभ्यास होत आहे आणि दुसरा मुलगा आहे जो बरोबर 8 तासापैकी 8 तास अभ्यास करते आहे, तो तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये तुमच्या कधी पण 2 पाऊल समोर आहे. मग तुम्हाला पोस्ट का द्यावी रे शासनाने? त्याला द्यावी जो अभ्यास घेतो आहे, अभ्यास करतो जास्त.
समजून राहिलं का माझं कॅल्क्युलेशन मी काय सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्यामुळे आधी तर हे कॅल्क्युलेट करून ठेवा तुम्ही की तुमच्याकडे कामाचे किंवा अभ्यासाचे तास किती राहू शकतात आणि जे काही तास आहेत त्या तासांमध्ये तुम्हाला बिलकुल टाईमपास करायचा नाही आहे. तुम्हाला तेवढा वेळ तुमचा अभ्यास व्हायलाच पाहिजे. इवन तुम्ही 8 तासाला वाढवून पुढे अजून कसं करू शकता त्याकडे तुमचा विशेष कल राहायला पाहिजे. आम्ही जेव्हा क्लासेस केले होते तेव्हा आमचे क्लासेस फक्त 6 महिन्याचे होते, फक्त 6 महिन्याचे. 15 जुलैला बॅच सुरू झाली, 15 डिसेंबरला बॅच समाप्त झाली. तर आम्ही लवकर फ्री झालो होतो. 6 महिन्यात आम्ही काय शिकलो? काहीच नाही शिकलो. सिरियस सांगतो, काहीच नाही शिकलो. आज मी तुम्हाला जे पॉलिटी शिकवतो आम्ही तर नाही शिकलो बॉस. जे हिस्ट्री शिकवतो नाही शिकलो, जॉग्राफी शिकवतो नाही शिकलो आहे आम्ही. एक इकॉनॉमिक्सचा थोडा बेस चांगला झालेला होता कारण की माझे जे सर होते संतोष आदाटे सर, मी त्यांचा शिष्य. आणि संतोष आदाटे सरांचे जे सर होते ते रंजन कोळंबे. रंजन कोळंबे नाव ऐकलं कधी? इकॉनॉमिक्सचं मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. तर रंजन कोळंबे सरांचे स्टुडंट संतोष आदाटे स्टुडंट सरांचा स्टुडंट प्रणय सातकर, ते अशी साधारणतः चेन आहे. तर तेवढं फक्त इकॉनॉमिक्सचा बेस झाला होता. नाही तर तुम्हाला सांगतो की आमचा एकही क्लास धड नाही झाला, एकही नाही. 6 महिन्यामध्ये एवढे सब्जेक्ट होऊ शकतात? शक्यच नाही आहे. तर जे आमचे जॉग्राफी वगैरे वाचले होते ना ते अखेरच्या 2 दिवसामध्ये सकाळी 7 वाजतापासनं तर दुपारी 2 वाजेपर्यंत बसून 2 दिवसामध्ये समाप्त करण्यात आलं. काय शिकलो आम्हाला काहीच नाही माहीत. सिरियसली हे असेच चालते धंदे सर्वत्र आणि तिकडे तर अजूनच चालतात मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये. फक्त तिथे तो इन्व्हायरमेंट असतो अभ्यासाचा म्हणून तिथले रिझल्ट जास्त असतात. तो इन्व्हायरमेंट पण कसा असतो तेही सांगतो मी. पण आम्ही 6 महिन्यामध्ये फ्री झालो होतो. तर 6 महिन्यानंतर फ्री झाल्यानंतर काय आमच्याकडे पूर्ण दिवस मुकाट होता अभ्यासा करण्याकरता. सिरियसली सांगतो आहे, आमचा अभ्यास साधारणतः सकाळला 7 ते 7:15 वाजता सुरू व्हायचा सगळ्यांचा. तर साधारणतः रात्री 11 वाजेपर्यंतचा अभ्यास राहायचा. यामध्ये मधामध्ये फक्त एक लंच टाईम आलेला, त्यात 1 तास जायचाच कारण की मेस होती, मेसमध्ये भीड राहायची. इकडे आपल्यासारखं नाही आहे की कभी भी जाओ खाओ टिफिन आ जाता है, नाही. तिकडे मेस आणि मेसमध्ये भीडच भीड, अर्धा पाऊण तास वेटिंग, इतकी परिस्थिती राहायची. एक लंच टाईम, एक डिनर टाईम आणि फक्त एक 15-1 मिनिटाचा चहाचा टाईम वगैरे इव्हिनिंगचा सोडला तर त्यानंतर पूर्ण वेळ जो आहे तो आम्ही त्याला युटिलाइज करायचो प्रॉपर. आणि त्यातल्या त्यात आम्ही आमच्या पूर्ण रूम्समध्ये, आमच्या टॉयलेटमध्ये इवन आम्ही जिथे ब्रश करायचो त्या बेसिनच्या वर आम्ही नोट्स चिपकवलेले होते, सगळे नोट्स चिपकवलेले होते. रोज ब्रश करत असताना 5 मिनिटं तर घालवणार आम्ही तिथे. ब्रश करत असताना बेसिनच्या समोर आपलं थोबडं बघण्यापेक्षा जर मी ते नोट्स वाचून घेईल, अरे रोज माझं रिव्हिजन होत आहे ना, रोज रिव्हिजन होत आहे. आपण हिस्ट्री शिकलो, हिस्ट्रीमध्ये धड जर मी कुठलीही डेट्स तुम्हाला सांगतो आहे तर हे डेट्स सगळे कधी पक्के झाले ज्यावेळेस आम्ही तेव्हा अभ्यास करायचो तेव्हा. कळते? आजही जर बघायला गेलं तर इकॉनॉमिक्समध्ये जसं एक्झाम्पल घेऊया की SBIची स्थापना कधी 1955ची, LICची स्थापना कधी तर 1956ची, GICची स्थापना कधी तर 1972ची. हे जे सगळे डेट्स आम्हाला आठवत आहेत ते याचसाठी कारण की आम्ही त्यावेळेस असे कामं करून ठेवले आहेत. तसं रिव्हिजन आम्ही केलं आहे आणि एकदम प्लॅननुसार आमचा अभ्यास राहायचा. मंडे टू सॅटर्डे बिलकुल हा शेड्यूल आणि संडेला सकाळी 7 वाजतापासून तर 12:30पर्यंत हा आमचा अभ्यासाचा वेळ आणि बिलकुल संडेचा पूर्ण मग 12:30 नंतरचा वेळ आम्ही फ्री राहायचो. आम्ही नाही करायचो अभ्यास कारण की हप्ताभर मेहनत घेतो आहे. तर तुमचा काय फ्री टाईम आहे हे आधीपासून काढून ठेवा. तिथे मग तुम्ही अभ्यास नाही केला तरी चालेल, पण तुम्ही जर ठरवून ठेवला की नाही हा आमचा अभ्यासाचा टायमिंग आहे तर त्यामध्ये कंची नाही मारायची बॉस. तिथे तुम्ही बिलकुल कंची मारू शकत नाही. कॉम्पिटिशन करा, स्वतःसोबत करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आज 8 तासाचा अभ्यास झाला तर उद्या 8 तास 10 मिनिटाचा अभ्यास व्हायला पाहिजे. हे कॉम्पिटिशन तुमची असायला पाहिजे. जो कॉम्पिटिशन करेल तो समोर जाईल, जो नाही करेल तो आउट. तुम्हाला कदाचित मागे पण सांगितलं असणार माझ्या रूममेटची एक कहाणी. स्वागत चंदा STI आहे तो आज मुंबईमध्ये. आमच्यामध्ये खरंच खूप कॉम्पिटिशन चालायची अभ्यासामध्ये आणि आमचा रिझल्टही जेव्हा यायचा तुम्हाला सांगतो, स्कोर जेव्हा यायचा ना, एक्झाम्पल घेऊया. जर मला 110 मार्क्स आहेत तर स्वागतला 109 मार्क्स आणि प्रशांतला 111 मार्क्स. बिलकुल 1-2 मार्काच्या फरकावर राहायचा कारण की आमचा अभ्यास बऱ्यापैकी सारखा राहायचा. आणि अखेरचे रात्रीचे 9:30 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंतचा जो वेळ राहायचा तो राहायचा आमचा ग्रुप डिस्कशनचा. राहायचा. भले आम्ही दिवसभर इंडिव्हिज्युअल अभ्यास करणार पण रात्री 1.5 तास 2 तास आम्हाला ग्रुप डिस्कशन करायचं आहे. मी जर आज हिस्ट्री वाचलाय तर मी हिस्ट्री प्रेझेंट करेल बाकीच्यांना, कोणी सायन्स वाचलं तर सायन्स प्रेझेंट करेल, कोणी मॅथ्स समजून सांगेल. हे आमचे व्हायचे. तर ग्रुपमध्ये पण आणि इंडिव्हिज्युअलसुद्धा आम्ही अभ्यास केलेला तेव्हा कुठे आमचे सब्जेक्ट एवढे स्ट्रॉंग झाले. स्वागतची मजा. आम्ही हे जे सांगून राहिलो की साधारणतः सकाळी 7:15 वाजतापासून तर 11 वाजेपर्यंत आमचा अभ्यासाचा वेळ राहायचा. तर मधल्या काळात असं झालं
की ते स्वागत पोट्ट 9:30 वाजता झोपायला त्यांनी सुरू करून टाकलं. की 9:30 वाजले तर तो म्हणायचा की अरे यार एक काम करणं यार, तुम्ही तुमचं टॉर्च लावा, लाईट बंद करा, मला झोप येतो आहे. तर 9:30 वाजता ते पोट्ट झोपायचं. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. तर त्याला बघून बघून आम्ही पण लेझी झालो आणि आम्हालाही आता हळूहळू लवकर झोप येऊ लागली. तर आता हळूहळू विकेटा पडू लागल्या सगळ्यांच्या. 9:30-10 वाजताच, म्हणजे आतापर्यंत 11पर्यंत अभ्यास करायचो, आता 9:30-10 वाजता सगळे झोपायला सुरू झाले. आता हे चाललं बॉस. आता त्याच्यामुळे बघा डिस्टर्बन्स कोणाचं होत होतं? आमचं, जे आम्ही लवकर झोपून राहिलो. एक दिवस मी रात्री उठलो आणि माझी नजर जेव्हा गेली, मी त्याच्या रूममधनं जात असताना, कारण की असे 3 रूम्स होते ना, असा पॅसेज होता. त्या पॅसेजमध्ये जात असताना मी बघितलं की त्याच्या रूममध्ये टॉर्च जळतो आहे आणि हे वाजले होते रात्रीचे जवळपास 2:30-3. आणि 2:30-3 वाजता स्वागत चादर भूतासारखं घेऊन अभ्यास करून राहिलं. आता त्यावेळेस समजलं बॉस की भाऊ काहीतरी कार्यक्रम याचा मोठा दिसतो आहे, म्हणजे हा आपल्याला झोपवतो आणि हे पोट्ट रात्री 1-2 वाजता उठते. आणि विश्वास करा, ते पोरगं 1-2 वाजता उठून ना सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत जे आहे ते अभ्यास करायचा. आमची आधी उठायची वेळ माहिती आहे काय होती? 5:30ची. आता तो 5 वाजेपर्यंत अभ्यास करेल तर तो 5 वाजता झोपेल ना. तो 5 वाजता झोपायचा तर तो तिकडे उठायचा 7 वाजता. आता आम्ही आधी हाच विचार केलो की हे पुट्टे यार 9:30 वाजता झोपते आणि उठते 7 वाजता. तर आम्ही पण जे 5:30 वाजता उठायचो ना, आमचा उठायचा वेळ डिले झाला होता. हे होतं, हे कॉम्पिटिशन चालते, सर्वत्र चालते. आणि हे कॉम्पिटिशन करणे महत्त्वाचंही आहे. त्या रूममधनं पहिला रिझल्ट काढणारं तेच पोट्ट होतं, कारण की तशी त्यांनी मेहनत घेतली. मेहनत घ्याल तर पुढे जाल, पण ते सगळं करत असताना ना एकदम प्लॅनिंगनी करा तर काही होणार. आज तरी सांगतोय, तुमचा हा जो टाईम टेबल आहे ना, हा ॲटलिस्ट तो बनवा रे. काळा की तुम्हाला किती वेळ मिळू शकते. आणि प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास करत असताना मी एक सिक्वेन्स देत असतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो की आपण इथे क्लासरूममध्ये जे काही शिकतो ते जाऊन पुस्तकातनं वाचून काढायचं फक्त. आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त त्या टॉपिकवर पडलेले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे आहेत. एकदा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनवर नजर टाकली की कोणकोणते क्वेश्चन्स बनले आहेत, तर तुम्हाला ॲटलिस्ट हे समजेल की हा टॉपिक आपल्यासाठी किती महत्त्वाचा आहे आणि किती नाही. हे 2-3 काम जरी तुम्ही नीट केले, क्लास केला, घरी जाऊन त्याला वाचलं, त्यावर प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि त्यानंतर तुमचे त्याच टॉपिकवर स्वतःचे शॉर्ट नोट्स आणि त्यानंतर रिव्हिजन, हा तुमचा सिक्वेन्स असायला पाहिजे अभ्यासाचा. इथनं तुमच्या अभ्यासाचे तास कसे पुढे जातील त्याचा विचार करा. आपण पॉलिटी शिकायला सुरुवात केली आहे. आता सिम्पलच टॉपिक झाले आहेत. उद्यापासून हेवी टॉपिक आपण सुरू करणार. आपण आजच फंडामेंटल राईट सुरू करणार होतो, पण ठीक आहे, उद्याला सुरू करू. फंडामेंटल राईट, मूलभूत हक्क, हा आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा आत्मा आहे, सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आपले फंडामेंटल राईट्स. तर कॉन्सेप्ट्स खूप भरले आहेत त्यामध्ये. तर इथनं आता तुमच्या खऱ्या मॅच्युरिटीला सुरुवात होणार आहे, लक्षात घ्या. इथे पॉलिटी शिकून राहिले, नंतर मग आपण इकॉनॉमिक्ससारखे अजून हेवी सब्जेक्ट शिकू. हे सगळं पचवायला बाळांनो तुमचा ब्रेन जो आहे ना तो हेल्दी असायला पाहिजे. तुमचा वेळ जो आहे अभ्यासाचा तो हेल्दी असायला पाहिजे. तेव्हा कुठे या सगळ्या गोष्टी होणार. अथवा इथे फक्त याल, क्लास कराल, परत जाल, त्याला काही व्हॅल्यू राहणार नाही. तर सगळ्यात आधी यावर काम करण्याचा प्रयत्न करा, टाइम टेबल तयार करा आणि अभ्यासाला लागा. ठीक आहे, थांबू आपण इथे. बाकी फंडामेंटल राईट्स